राजेन जय जय राम, षड्गुण ऐश्वर्य जय जय राम, सच्चिदानंद जय जय राम, हरिहर पावन जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. राहुल, आवाज येतोय माझा? हो, येतोय. गणाधीशदो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा, नमो शारदा मूलचत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचदशी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मागच्या सत्राला आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आनंदरूप आत्म्याच्या सहज अनुसंधानात्मक अनुभवात राहणं हे तत्वविवेकाचं फळ आहे हे आपण पाहिलं. तसेच जग, जीव, ईश्वर व ब्रह्म हे विवेकाचे मुख्य विषय आहेत आणि विवेक, वैराग्य, समाधी, शतक, मुमुक्षुत्व आणि तत्व पदार्थ संशोधन यांच्या भौतिक अध्यात्मशास्त्राचा विचार गुंतलेला असला पाहिजे हेही पाहिलं. आणि हाच शुद्ध परमार्थ होय. शुद्ध व अशुद्ध परमार्थाचाही विवेक व्हावा असं पाहून आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आज आपण पंचभूत विवेक या दुसऱ्या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. 109 श्लोकांच्या या प्रकरणामध्ये 5 महाभूतांच्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या आधाराने सद्रूप अद्वैताचं ज्ञान होतं असं म्हटलेलं आहे. पंचभौतिक पदार्थ अचेतन असतात. पंचभूतात चेतनाचा अंशही नसला तरी मुमुक्षुला त्यांच्या विचारातून दूर करण्यासाठी काही प्रक्रिया वस्तू दिलेल्या आहेत. या नीट समजून घेऊन पंचमहाभूत विवेक साधून मोक्ष सुखाचा लाभ होतो असं सांगितलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण अनेक संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत आणि या प्रकरणाच्या विवेचनासाठी आपल्याला लाभलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आचार्य समर्थ वक्त सौ शमिकाताई कुलकर्णी. त्यांचा परिचय सर्वांना आहेच, परंतु बहुसंख्य साधक जॉईन झालेले असल्यामुळे काही जणांना परिचय नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी आज शमिकाताईंचं पहिलं सेशन असल्यामुळे आधी त्यांना विनंती करतो की त्यांनी आचार्यांचा परिचय करून द्यावा आणि मग आचार्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. आधी
आदिती वहिनी आवाज येत नाहीये. हा बोल. तू बॅक केलंस. 1-2 मिनिटं. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार शमिकाताई. आपला परिचय करून देताना आनंद होत आहे. सौ शमिका गिरीश कुलकर्णी ताईंचं पूर्ण नाव. सध्या त्यांचं वास्तव्य मुलुंड मुंबई येथे आहे. ताईंचं शिक्षण M.Com DPM झालेलं आहे, पर्सनल मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंट. नोकरी 17 वर्ष त्या IT फील्डमध्ये कार्यरत होत्या. त्याच्यानंतर केप जेमिनी लिमिटेड कंपनीमध्ये असताना 2017 मध्ये सद्गुरू श्री देशमुख काकांच्या आज्ञेवरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांच्या आई सौ अलका मुतालिक डोंबिवली, त्या स्वतःही ज्येष्ठ आणि अधिकारी भागवतकार आहेत, प्रवचनकार आहेत. अध्यात्माचे बाळकडू सौ शमिकाताईंना घरूनच प्राप्त झालेले आहेत. त्यांचे वडील श्री दत्तात्रय मुतालिक हे देखील संत साहित्य अभ्यासक आहेत. तसेच त्यांचे पती श्रीयुत गिरीश कुलकर्णी सर हे वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत. बालपणी ताईंना शिवथरघडीतील शिबिरे अनुभवल्यामुळे समर्थ विचारांचा पगडा त्यांच्या मनावर होत गेला. त्याशिवाय लहान वयातच सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड यांचा कृपाशीर्वाद ताईंना लाभलेला आहे. सध्या विविध विषयांवर प्रवचन सेवा ताई देत आहेत. श्रीसुक्त, हरिपाठ, संपूर्ण रामायण, दासबोधातील निवडक समास, रामरक्षा, नवविधा भक्ती, ज्ञानेश्वरी, श्री नारद भक्ती सूत्रे अशा आणि इतरही अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा ताईंनी दिलेली आहे. उपनिषद, भागवत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांवर सध्या अभ्यास चिंतन आवाज नाही येत. अनेक विषय उपनिषद, भागवत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी ह्यांवर अभ्यास चिंतन चालू आहे. पौरोहित्य करणाऱ्या सौ गौरी खुंटे राहणार डोंबिवली ह्यांच्याबरोबर गर्भसंस्कार देण्याचा उपक्रम देखील ताईंचा चालू आहे. शिवथर घडीतील शिबिरांमध्ये प्रत्येक वर्षी ताईंचं योगदान असते. युवा शिबिरात दासबोध तर बाल शिबिरात मनोबोधाचे सत्र घेण्यात ताईंचे योगदान आहे. समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथील सायम उपासना महिन्यातून एकदा मुलुंडला ताईंच्या घरी घेतली जाते आणि गेले वर्षभर एका जर्मन साधिकेला उपनिषद शिकवणं सुद्धा चालू आहे. ताईंचं मनपूर्वक स्वागत करते आणि पुढील सूत्रे श्रीयुत गणेशदादांकडे देते. धन्यवाद. मी आचार्य शमिकाताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. माझा आवाज येतो आहे? हो येतोय येतोय. हो येतोय. सुरुवात करते. कृपा कटाक्षाची ये किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे, बंधू तया ते श्रीराम. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां, अस्मद आचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां. नम श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने, सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, श्री विद्यारण्य स्वामींना वंदन करते, श्री भारती तीर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. पंचदशी या ग्रंथाचं आपलं अभ्यास वर्ग चालू असतो आणि पहिलं पूर्ण प्रकरण जे आहे, 15 प्रकरण असणार आहे त्याच्यामध्ये, आणि पहिलं प्रकरण जे आहे ते असं आपण स्वतःला समजूया की निदान ते आपल्या कानावरनं आणि डोळ्याखालनं गेलेलं आहे. आणि या ग्रंथाचं दुसरं प्रकरण जे आहे ते आपण आजपासनं चालू करणार आहोत. आपण असं ठरवलेलं आहे, म्हणजे हे आयोजक जे आहेत त्यांनी असं ठरवलेलं आहे की पंचदशी हा जो ग्रंथ आहे त्याच्यामधले प्रत्येक श्लोक आपण बघणार नाही आहोत, कारण त्या तशा पद्धतीनं आधी 2 वेळा आपला हा जो ग्रुप आहे
त्या ग्रुपच्या लिंकमध्ये पण ग्रुपच्या डिस्क्रिप्शन मध्ये 2 लिंक्स आपल्याला दिलेले आहेत की ज्या 2 आचार्यांनी प्रत्येक श्लोकावर विवेचन केलेलं आहे. म्हणून आता आपला जो वर्ग आहे, कारण हा ग्रंथ जो आहे तो खूप प्रदीर्घ आहे. 1500 म्हणजे अगदी प्रिसाईज सांगायचं आपण म्हटलं तर 1530 श्लोक आहेत. म्हणून आपण आत्ताचा जे आपला अभ्यास वर्ग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक श्लोक न घेता आपण सार रूपाने त्या प्रकरणांकडे बघायचा विचार करतो आहोत. पण असं जरी असलं तरी मुख्य विचार जो आहे त्याच्याकडे आपण बघणारच आहोत आणि त्या श्लोकांमधला मुख्य विचार याच्याकडे बघण्यात येणारच आहे. पण प्रत्येक श्लोकाबद्दल न बोलता सार रूपाने आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या सगळ्यांवरची जबाबदारी खूप वाढलेली आहे की आपण जे ऐकणार आहोत. आधी आपल्याला आयोजकांनी PDF स्वरूपामध्ये किती श्लोक, खरं म्हणजे श्लोक 25 पर्यंत 26 पर्यंत आधी आपण म्हटलं होतं. पण काल जेव्हा संपूर्ण एक डोळ्याखालनं सगळा विषय गेला तेव्हा असं कळलं की 26 हे खूप होतील. आणि आत्ताचा जो ग्रुप आहे आपला, जो आपण एकत्र अभ्यास करतो आहोत, एक छान असं मला सांगायला आवडणार आहे की 2-3 ठिकाणी काल मी फोन केले आणि आपल्या ग्रुपमध्ये आता हा जो पंचदशी वर्ग आपला चालू झालाय त्याच्यामुळे, या अभ्यास वर्गामुळे जवळजवळ 80 ते 85 प्रती या पंचदशी ग्रंथाच्या विकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आपण असं समजू शकतो की एवढ्या नवीन साधकांच्या घरी तो ग्रंथ गेलेला आहे. म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी जी आहे ती वाढलेली आहे. आयोजक जे आहे ते तेवढ्या श्लोकांचं PDFs आपल्याला पाठवतात पण आहेत आधी पण आणि नंतर पण. आपण काय करत असतो नेहमीच, एक स्वाभाविकपणे आपण एक आपला गुण पाहतो की आपण ग्रंथ तर पटकन विकत घेऊन टाकतो पण आपण त्या ग्रंथाला स्वतःहून हात लावत नाही अभ्यास करायला. तर तसं करू नये, कारण आपला आता जो अभ्यास वर्ग असणार आहे त्याच्यामध्ये आपण साररूपाने अभ्यास करणार आहोत. म्हणून प्रत्येकावरची जबाबदारी जी आहे ती येतेच आहे आपल्या प्रत्येकावर अभ्यास करण्याची. आणि शिवाय आत्ताचे जे आपला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक 30-35 जणांना तरी मी ओळखते आहे की ज्यांना संपूर्णपणे पंचदशी हा ग्रंथ नवीन आहे. तर आता जे काही सांगण्यात येणार आहे ते नवीन साधक जे आहेत, ज्यांना संकल्पना सगळं नवीन असणार आहेत, त्यांना डोळ्यासमोर ठेवून हे सगळे आपले विषय जे आहे ते जास्तीत जास्त आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंचदशी आपण बघितलीये की पंचदशीमध्ये 15 प्रकरण आहेत. आपण मागच्या वेळेला जो आपला वर्ग झाला होता ज्याच्यामध्ये 3ही आचार्यांची ओळख करून दिली होती आणि 3ही आचार्य थोडं बोलले होते, तेव्हा हे 15 प्रकरण म्हणजे काय आहे हे थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न केला होता. बघा, पंचदशीमध्ये 3 भाग आहेत. आता पहिल्या प्रकरणामधला एक म्हणजे 5पैकी फक्त एक प्रकरण आपलं झालेलं आहे. 5 आणि 5 असे 3 भाग आहेत त्याच्यामध्ये आणि अनुक्रमे आपल्याला त्याची नावं पण माहिती आहेत. पहिल्या 5 प्रकरणांना विवेक म्हटलं गेलेलं आहे आणि दुसऱ्या 5 प्रकरणांना दीप म्हटलं गेलेलं आहे आणि शेवटचे 5 प्रकरण जी आहेत त्याला आनंद असं म्हटलंय ग्रंथकारांनी. थोडासा आपण या नावांवरनं जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की अध्यात्माच्या साधनांच्या आरंभी साधकांनी सगळ्यात आधी विवेक करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून पहिलं प्रकरण कुठलं आलं आहे तर ते विवेक शिकवणारं आहे. अशा एका पद्धतीने आपण विचार करू शकतो की हे जे 3 नावं आहेत ते कशासाठी बरं, असं का आलं ते, असं सगळं समजून, पेरिफेरियल सगळं समजून मग आपण आत ग्रंथामध्ये प्रविष्ट व्हायचं असतं. म्हणजे आपण आता जो विचार केला की साधकांनी आधी विवेक करायला शिकलं पाहिजे. पहिला 5 प्रकरण बरं का, आणि ते 5 प्रकरण आपल्याला विवेक करायला शिकवतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं तर आपल्याला परोक्ष अनुभवायला येतं. आता हे शब्द जे आहेत परोक्ष, अपरोक्ष, या सगळ्या संकल्पनांना आता आपण सामोरी जाणार आहोत. आणि आता आपल्याला परोक्ष म्हणजे काय ते कळतंय. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्षपणे का असेनात आपल्याला त्या सगळ्या संकल्पना निदान कळणार आहे. आपल्याला ईश्वर म्हणजे काय तो कळतो. बघा, दीप प्रकरण जे आहे मधलं प्रकरण, ज्याला आपण परोक्ष आपल्याला सगळ्या संकल्पना कळणार असं आपण जे म्हटलंय, कारण त्याच्यामध्ये विविध संकल्पनांना हात लावलेला आहे विद्यारण्य स्वामींनी. त्याच्यामध्ये ईश्वर येतो, मग त्याच्यामध्ये त्याच ईश्वराला अंतर्यामी का म्हटलंय, मग त्याच ईश्वराला सर्वज्ञ का म्हटलंय, किंवा कूटस्थ म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींवर तिथे प्रकाश टाकलाय, दीप प्रकाश टाकलाय आणि त्याच्यामुळे आपल्याला परोक्ष ज्ञान होणार आहे असं आपण समजून घ्यायचं. म्हणजे विवेक केल्यामुळे पहिला 5 विवेक केल्यामुळे पुढचं परोक्ष, आणि हा सगळा खटाटोप जो आहे तो आपण आनंदासाठी करतो. आणि शेवटच्या प्रकरणाचं 5 एकत्र, त्या प्रकरणाचं नाव, शेवटचा जो भाग आहे त्या प्रकरणांना विद्यारण्य स्वामीने आणि भारती तीर्थांनी पुढचे दिलेले आहेत, त्याला त्यांनी आनंद असं नाव दिलेलं आहे.
आणि आनंद म्हणजे अपरोक्ष अनुभव, आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. म्हणजे विवेक केल्यामुळे आधी परोक्ष आणि मग अपरोक्ष, अशा पद्धतीने एका पद्धतीने आपण विचार करू शकतो. पण अजून एका पद्धतीने आपण अजून कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने खरं म्हणजे विचार करू शकतो. पण एक घेऊया मुद्दाम, कारण आता काय होतंय, बऱ्याच जणांकडनं बरेच जण ओळखीचे आहेत आत्ताच्या आपल्या ग्रुपमधले, आणि त्यांच्याकडनं असं कळतं की पंचदशी ग्रंथ अवघड जातोय. एकाने तर मला फोन करून विचारलं की हा आमच्यासाठी नाहीये का ग्रंथ? तर असं अजिबात नाहीये. एक तर आपण सावकाश जावं, छान स्वतःचा अभ्यास करावं, आणि काय अडलं तर आपण ग्रुपमध्ये विचारू शकतो. आचार्यांचे नंबर्स पण आपल्याकडे असणार आहेत, आपण त्यांना फोन करून पण वैयक्तिक विचारू शकतो. एक अजून एक वेगळ्या पद्धतीने या 3 भागांचा आपण विचार करूया. म्हणजे आपण कुठल्याही निष्कर्षावर यायची घाई नाही करणार. प्रत्येक ग्रंथकार जो असतो, तो मुख्य विचार जो आहे त्याला आधी काय सांगून ठेवायचं आहे तो सुरुवातीलाच समोर ठेवतो. आता जर आपण ज्ञानेश्वरीकडे पाहिलं, तर ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली ओवी जी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये एक टार्गेट सेट करून टाकलेलं आहे. ओम नमो जी आद्य, ओंकारापासून सुरुवात करतात आणि आद्य तत्वाला ते नमन करतायत. आद्य तत्व ओम नमो जी आद्य, वेद प्रतिपाद्य, स्वसंवेद्य, अशा गोष्टी ते सुरुवातीलाच सांगून ठेवतायत की काय पुढे ग्रंथामध्ये अपेक्षित काय असणार आहे, कुठल्या पद्धतीने आपण लक्ष द्यायचं आहे त्या ग्रंथाकडे. परमपूज्य डॉक्टर काकांच्या प्रवचनामध्ये ते नेहमी असं म्हणतात की आपण जेव्हा गणपती बसवतो तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला ते प्राणप्रतिष्ठा करायचं वगैरे, ते सगळं आपल्याला सगळं करावं लागतं विधी. आणि एकदा की गणपती बसला की मग नंतरची पूजा सोपी असते. म्हणजे कायमच जो मुख्य विचार असतो ते ग्रंथकार सुरुवातीला देत असतात, कारण सुरुवातीला जो उत्तम अधिकारी असतो त्याचं काम तिथे होऊन जातं. मग त्याला पुढचं बघायची गरज लागत नाही. आपण जर विचारसागर या ग्रंथाकडे गेलो तर आपल्याला कळतं की तरंग 4, 5 आणि 6 हे अनुक्रमे उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी आहेत. तर उत्तम अधिकाऱ्याचं ते 4थ्या तरंगामध्ये कामच झालं पाहिजे. जर तो उत्तम अधिकारी नसेल तर पुढच्या तरंगामध्ये अधिक स्पष्ट काही संकल्पना केल्या जातात. बघा हे 3 एवढं सगळं का बोललं जातंय, कारण हे ते 3 भाग आहेत. पहिला जो आहे तो विवेकाचा, आणि नंतर जो आहे तो दीप आहे, आणि तिसरा जो आहे आनंदाचा. हे अनुक्रमे जर 3 अधिकारी आहेत असा आपण एक फक्त विचार घेतला समजुतीसाठी, की उत्तम साधक जो आहे त्याला विवेक प्रकरण जे आहे त्याच्यासाठी म्हणून समोर ठेवलंय. कारण विवेक हा प्रत्येकाला करता येत नाही, विवेक करणं अतिशय अवघड आहे. कारण योग्य आणि अयोग्य मुळात हेच आधी कळत नाही. योग्य आणि अयोग्यामधलं पृथक्करण करणंच आधी अवघड जातं, आणि त्याच्यामधनं पृथक्करण करून योग्य ते निवडायचं हे अवघड आहे साधकासाठी. मग तो सारासार विचार करावा लागतो, मग तो आत्मा अनात्मा विचार करावा लागतो, मग तो नित्यानित्य विवेक करावा लागतो. हा विवेक अवघड आहे, आणि याच्याबद्दल सगळं समर्थांनी दासबोधामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ते म्हणजे नक्की काय ते आपण तिथे जाऊन बघावं. पण उत्तम अधिकाऱ्यासाठी, कारण बघा आपण जर ती प्रकरण तत्वाबद्दलच त्या बोर्ड अंगुली निर्देश त्या ब्रह्मतत्वाकडे दाखवलेले आहे पहिल्याच प्रकरणामध्ये. मग त्याच्यामध्ये महावाक्य, विवेक असे मुख्य विचार सगळे त्या या पहिल्या 5 द्वैत विवेक करायला शिकवतात आपल्याला विद्यारण्य स्वामी, ज्या द्वैतामध्ये आपण अडकलेलो असतो. तर त्या उत्तम अधिकाऱ्याला समोर ठेवून ही पहिली 5 प्रकरणं आहेत. आणि मग मध्यम अधिकारी जो आहे त्याला सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकावा लागतो. मग तू हे पण बघ रे, ही संकल्पना अशी आहे, ही संकल्पना अशी आहे, ही संकल्पना अशी आहे, बरीच उदाहरणं देऊन ज्यांना सांगावं लागतं तो मध्यम अधिकारी आहे. आणि त्याच्यासाठी दीप प्रकरण आहे. हे अशा पद्धतीने फक्त आपण समजून घेतो की ते असं आहे बरं. आणि तिसरं जे आहे आनंद, हे कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी आहे. हे आपण कशावरनं म्हणतो आहोत, कारण जो कनिष्ठ अधिकारी असतो त्याची बुद्धी कायम टोक काढत असते, आणि तो सगळं स्वतःच्या अनुभवांवर त्याला तर्क करायचा असतो, आणि त्या तर्कावर तो सगळं ते मोजमाप करत असतो की हे सांगितलेलं शास्त्र ग्रंथामध्ये बरोबर आहे की चुकीचं आहे, हे योग्य आहे की अयोग्य आहे, असा स्वतःच्या बुद्धीचं माप, तर्क, लॉजिक लावतो तो. आणि मग त्याच्यासाठी म्हणून काय केलेलं असतं की ठीक आहे, तुला अनुभवातल्या गोष्टी ज्या आहेत ना त्यालाच प्रमाण धरून तिकडे संकल्पना मांडलेल्या असतात. म्हणजे तुला असं वाटतंय का की तुला विषयांमध्ये आनंद मिळतोय, म्हणून तो विषयानंद नाहीये रे बाबा, तो ब्रह्मानंदच आहे. म्हणून आनंद प्रकारांमध्ये आपल्याला ब्रह्मानंद, विषयानंद असा एक विषय दिसतो. मग तुला शांत गाढ झोप लागते तेव्हा तुला आनंद मिळतो का रे, मग तो आनंद ना तोच आनंद आहे रे. तुला एखादा संकल्पना समजली की आनंद मिळतो, की नाही समजली अज्ञानामध्ये आनंद आहे, की एखादी गोष्ट कळली की आनंद वाटतो. अर्थात कळल्यावर मग त्याला विद्यानंद म्हटलंय. आणि मग तो विद्यानंद म्हणजे कुठला आनंद आहे,
म्हणजे आपल्या अनुभवांवर जिकडे बोललं जातं त्याला ते कनिष्ठ अधिकारी आहे, कारण तो स्वतःचा तर्क नेहमी वापरत असतो. तर अशा पद्धतीने आपण फक्त आपल्याला समजुतीसाठी हे आत्ताच असं बोललो आहोत. आणि का? कारण पटकन आपण निष्कर्षावर जातो की हा ग्रंथ आपल्यासाठी नाहीये का, हा ग्रंथ अवघड आहे का. तर मुळात या ग्रंथाची भीती ही घालवून टाकायची आहे. कारण विद्यारण्य स्वामींनी इतक्या सुंदर पद्धतीने हा ग्रंथ लिहिलाय आणि एक एक आपण तिथे थांबलं पाहिजे तिष्ठत. आणि मग एक एक संकल्पना आपण जेव्हा बघणार आहोत तेव्हा त्याचा जो आपल्याला आनंद मिळणार आहे. आणि अतिशय खुबीने विद्यारण्य स्वामींनी हा संपूर्ण ग्रंथ क्रमाक्रमाने ते आपल्याला पुढे घेऊन जातात. बघा, थोडासा विचार करा. एक तर 2 प्रकार आज आपण जे प्रकरण चालू करणार आहोत ते आहे महाभूत विवेक. आणि दुसरं त्याच्या पुढचं प्रकरण, तिसरं, जर पंचदशी आपल्या हातात असेल आणि जर पुढे जाऊन बघावं वाटलं असेल तर पुढचं प्रकरण जे आहे त्याचं नाव आहे पंचकोश. म्हणजे विद्यारण्य स्वामी कशा पद्धतीनं एक एक प्रकरण आपल्या समोर ठेवताय याचा आपण विचार करतो. म्हणजे महाभूत, कारण हे सगळं अध्यारोप आहे, अध्यारोपातली भाषा आहे. अध्यारोप आणि अपवाद म्हणजे काय ते आपण बघणार आहोत आता. पण आपण जेव्हा महाभूतांमधनं सृष्टी कशी निर्माण झाली असा विचार तिथे मांडलाय, तेव्हा समष्टी सापेक्ष विचार आहे. आणि जेव्हा पंचकोश, देहांच्या आतमध्ये ते पंचकोश कसे आहेत, 4 देहांमध्ये ते पंचकोश कसे आहेत, मग त्या पंचकोशांचं आपल्याला निरसन करायला पुढचं प्रकरण शिकवणार आहे. म्हणजे आपण जेव्हा देह सापेक्ष बोलतो आहोत तेव्हा ते व्यष्टी सापेक्ष विचार होतो. म्हणजे समष्टी सापेक्ष विचार पण आपल्याला विद्यारण्य स्वामी देत आहेत, व्यष्टी सापेक्ष विचार पण आपल्याला विद्यारण्य स्वामी देतात. अशा उत्तम पद्धतीनं तो ग्रंथ मांडलाय. तर आपण तिकडे टिकलं पाहिजे, छान स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपण काय करणार आहोत की 1 तास खरं म्हणजे कमी पडत असतो कायमच एखादा विषय मांडण्यासाठी. पण आपण प्रत्येक हे जे पंच महाभूतांचा विवेक जो आपल्याला करायचा आहे तेव्हा आपण सुरुवातीला एक 10 ते 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं तरी असं आपण म्हणूया की आपण पारमार्थिक संकल्पना घेऊया. प्रत्येक सत्र महाभूतांचं जे होईल त्याच्या सुरुवातीला पारमार्थिक संकल्पना, आणि त्या संकल्पना कुठल्या असतील तर ते त्या त्या श्लोकांमध्ये येत असतील तर आपण तिथे तिथे ते बोलूयाच. पण आधी ती संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न करूया, कारण बऱ्याच वेळा संकल्पनाच माहीत नसतात. मग तो श्लोक जो आहे तो कळायला थोडंसं अवघड होऊन जातं. आणि हे काहीही अवघड नाहीये. ही सगळी शास्त्राची बैठक आपल्याला एकदा बसवायची आहे. आणि एकदा बसली की मग कुठल्याही ग्रंथाकडे गेलो की मग तो आनंद आपल्याला लुटता येतो छान. आज आपण 2 संकल्पना बघणार आहोत, 2 संकल्पना. आणि त्या 2 संकल्पना ज्या आहेत त्या आजच्या आपल्या श्लोकांमध्ये येणार आहेत. आणि मग पुढच्या एक 10 मिनिटांमध्ये आपण पहिल्या श्लोकाकडे जाऊया. पहिली संकल्पना जी आहे ती आहे अध्यारोप अपवाद अशी. मी अगदी नवीन साधक जे आहेत त्यांना डोळ्यापुढे ठेवून आता माझं बोलणं चाललेलं आहे, कारण बऱ्याच जणांना या संकल्पना माहिती असतील. त्यांच्यासाठी नक्कीच अशा पद्धतीने बोललं जात नाहीये. ज्यांना अगदी हे शब्द नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण हे विचार समोर ठेवतोय. शंकराचार्यांनी आद्य श्री शंकराचार्यांनी भगवद्गीतेचं जे भाष्य लिहिलं त्याच्यामध्ये असं एक छान त्यांनी श्लोक लिहिला. तो म्हणजे अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंच प्रपंचते. ते असं म्हणतायत की खरं म्हणजे ते ब्रह्म जे आहे, ते तत्व जे आहे ते निष्प्रपंच आहे, ते प्रपंच रहित आहे. पण अध्यारोप आणि अपवाद याची रीत म्हणजे ही पद्धती समजवून आपण ते कसं निष्प्रपंच आहे हे समजून घेता येतं. काहीही अवघड नाहीये. आपल्याला एकदा की त्याचा अर्थ कळला की त्याच्यामधलं कठीणपणा निघून जाणार आहे. बघा, अध्यारोप शब्दामध्येच आरोप आहे. त्या ब्रह्मतत्वावर, त्या सत्वर, आता आपण सत असा शब्द या प्रकरणामध्ये वापरणार आहोत, त्या सत तत्वावर आहे खरं म्हणजे ते ब्रह्म, पण त्याच्यावर जगताचा आरोप केला गेला आणि म्हणून त्याला अध्यारोप असं म्हटलं गेलेलं आहे. समर्थांनी खूप छान आत्माराम ग्रंथामध्ये म्हटलंय की अगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही. कारण आपल्या वेदांत शास्त्राप्रमाणे जग झालेलंच नाहीये. जे आपल्याला इतकं भासतंय आणि आपल्याला ते भास वाटत नाही, ते आपल्याला खरं वाटतं, इतकं सत्यत्व आपण त्या जगताला दिलेलं आहे. आणि वेदांत शास्त्र म्हणतं की हा आरोप आहे. जगत झालेलं आहे त्या ब्रह्मावर, त्या सत्वर, हा आरोप आहे. म्हणून आरोप शब्दाचा आपल्याला अर्थ कळला. आणि मग अपवाद म्हणजे काय, तर अपवाद म्हणजे हे जे कल्पित असतं त्या तत्वावर जे कल्पित असतं, ती कल्पना जी असते ती बाजूला सारणं, अशा पद्धतीने ज्या पद्धतीने ते सांगितलं जातं
त्या सांगण्याला अपवाद असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी अपवाद म्हणजे सत्य. जे बघा, आपण शब्द, पारमार्थिक शब्दकोश जे आहेत ते साधे आपण व्यवहारामध्ये जे शब्द वापरतो की नाही, त्याच्यापासून ते बरोबर विरुद्ध असतात बऱ्याच वेळा. आणि मग आपली फसगत होऊ शकते. आत्ताच एक शिबिर झालं, नामसाधनेचं शिबिर झालं मुरगुडला, शिवगडला. आणि तिथे त्या त्या व्यासपीठावरनं आचार्यांकडनं आणि सगळ्यांकडनंच त्या ब्रह्माला वस्तू म्हटलं गेलं. तर ते वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र असे जे सगळ्या संकल्पना असतील ते वस्तू, ब्रह्मवस्तू, वस्तू असं म्हटलं गेलं. तर त्याच्यामधले काही जे साधक होते ते अभ्यासासाठी आले होते, त्यांना वस्तू म्हणजे लौकिकातली कुठली तरी एखादी वस्तू असं वाटलं. पण ब्रह्माला वस्तू म्हणतात हे त्यांना माहित नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचा थोडाफार गोंधळ झाला. नशीब संध्याकाळी जी प्रश्न उत्तरी होती त्याच्यामुळे तो प्रश्न विचारला गेला. म्हणून नक्की कोणाला कितपत माहिती हे आपण गृहीत धरू शकत नाही. कधी कधी काय होतं, जे मगाशी म्हटलं की हे जे शब्द असतात ते संपूर्णपणे त्यांचा विरुद्ध. म्हणजे आपण अपरोक्ष हा जो व्यवहारामध्ये शब्द वापरतो की माझ्या अपरोक्ष तू एखादी गोष्ट करू नकोस बरं का, याचा अर्थ माझ्या मी समोर नसताना. आणि परमार्थ शास्त्राचा संपूर्णपणे जो आपण खटाटोप किंवा आपण अभ्यास करतो आहोत ते कशासाठी, तर अपरोक्ष अनुभूतीसाठी. आद्य श्री शंकराचार्यांचा उत्तम ग्रंथ आहे अपरोक्ष अनुभूती. म्हणजे अपरोक्ष अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. म्हणजे अपरोक्ष शब्द बघा कसा बदलला. किंवा उदास, आपण लौकिकामध्ये उदास म्हणजे तो किती उदास माणूस आहे, म्हणजे किती दुःखी आहे अशा अर्थाने वापरतो. पण समर्थ मनात श्लोकामध्ये म्हणतात उदासीनता तत्वता सार आहे. उद म्हणजे वर आणि आस म्हणजे इच्छा. ज्यांनी आपल्या सगळ्या इच्छाच उडवून टाकल्या आहेत त्याला उदासीन असं म्हणतात. किंवा आता आपण जो शब्द पाहिला अपवाद, म्हणजे एखाद्या गोष्टीचा अपवाद असा शब्द आपण व्यवहारामध्ये वापरतो, पण तो त्या अशा अर्थाने इथं नाहीये. अपवाद म्हणजे सत्य, म्हणजे अध्यारोप म्हणजे जे आरोपित आहे, म्हणजे जग झालेलं आहे हे आरोपित आहे. आणि आता हे आज आपण जो विचार करणार आहोत महाभूत विवेक, तर ते महाभूत एका मागोमाग एक कशी निर्माण झालेली आहेत हे सगळं आपण ऐकताना गुंततो त्याच्यामध्ये, आपण रमतो. पण हे अजिबात विसरायचं नाहीये की ही सगळी अध्यारोपाची भाषा आहे. आणि अध्यारोप आणि अपवाद अशा पद्धतीनं ही जी सगळी प्रक्रिया जी आहे ती आपण समजून घ्यायची. म्हणून एक संकल्पना आता आपण समजून घेतली. आणि दुसरी संकल्पना जी आहे ती फार गरजेची आहे. पंचदशीचा अभ्यास करतानाच मुळात ही संकल्पना गरजेची आहे. ती म्हणजे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. आणि फक्त पंचदशीच नाहीत, आपले सगळे ग्रंथ असं आपण म्हणू शकतो की जोपर्यंत या संकल्पना आपल्याला माहिती नाही तोपर्यंत आपला गोंधळ होतो. माझा स्वतःचा झालेला आहे. मी जेव्हा अगदी सुरुवातीला दासबोध हातामध्ये घेतला तेव्हा कितीतरी वेळा जे प्रश्न इतर शिष्याने विचारलेले आहेत आणि मग त्याचे परत उत्तर दिले, परत ते प्रश्न, ते परत उत्तर, शिष्याचे प्रश्न. आणि मला इतकं कन्फ्यूज व्हायला झालं होतं, पहिल्यांदा मला गोंधळायला झालं होतं. आणि मी तिथे कित्येक बऱ्याच ठिकाणी दासबोध वाचताना असं लिहिलं होतं की समर्थांना आपल्याला कन्फ्यूज करायचंय का, म्हणजे समर्थांना आपल्याला गोंधळत होते मी. कारण ही जी पद्धती आहे, शास्त्राची जी पद्धती आहे एखादा विचार मांडण्याची, ती माहिती नव्हती. म्हणून ती पद्धती माहिती असणं फार गरजेचं आहे. बघा, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. तर पूर्व पक्ष म्हणजे काय, पूर्व पक्ष म्हणजे काय, तर सिद्धांत. एक तर सिद्धांत असतो. सिद्धांत म्हणजे काय, आपला मुद्दा, आपलं मत असं आपण म्हणूया. त्याच्यापेक्षा असं म्हणूया वेदांचं मत, जे सत्य आहे ते फॅक्ट. सिद्धांत म्हणजे सिद्धांतांच्या मताविरुद्ध जे मत मांडलं जातं त्याला पूर्व पक्ष असं म्हणतात. आणि हे पूर्व पक्षी काय करतात, तर हे पूर्व पक्षी सिद्धांतांची मतं कशी खोटी आहेत, कशी अशक्य आहेत असं ते मांडतात. आणि या पूर्व पक्षांना वादी असं पण म्हणतात. तर पूर्व पक्ष म्हणजे काय ते आपल्याला कळलं. आणि उत्तर पक्ष म्हणजे काय, तर उत्तर पक्ष म्हणजे आधीच्या वक्त्याने जे काही बोललं असतं ते त्यांचं मत जे आहे ते त्यांच्या शंकेचं समाधान करायचं आणि त्यांच्या मताचं खंडन करून टाकायचं, याला म्हणतात उत्तर पक्ष. बघा, थोडासा विचार करूया की आपल्याकडे सगळे मिळून 12 दर्शन आहेत. निदान आपल्या कानावर अशा पद्धतीचा विचार पडू देत. कारण जोपर्यंत आपण दर्शनांचा विचार करत नाही, खरं म्हणजे लौकिकातलं आपलं जे सगळं आयुष्य आहे ते पण फार बदलत नसतं.
दर्शनांपासून आपण जे फार दर्शनांमध्ये गुंतायचं नसतं आपण, पण आपल्याला ढोबळ माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण कुठल्याही शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास करू शकणार नाही होत. अगदी भगवद्गीतेचा पण नाही, उपनिषदांचा पण नाही, आणि आता नाव जे घेतलं ते दासबोधासारख्या संत ग्रंथांचा पण नाही, कारण तिकडे पण पूर्व पक्ष उत्तर पक्ष येतोच. आपल्याकडे 12 दर्शन आहेत. 12 दर्शन, त्याच्यामधले दोन म्हणूया मुख्य. एक आहे नास्तिक दर्शन, आधी नास्तिक दर्शनाचं नाव घेते. एक आहे नास्तिक दर्शन आणि एक आहे आस्तिक दर्शन. मगाशी जो उल्लेख केला की व्यवहारामध्ये आपण जे शब्द प्रयोग करतो त्याचा अर्थ व्यवहारामध्ये आपण ते शब्द वापरतो त्याच्यापेक्षा वेगळं असतो. परमार्थ पारिभाषिक शब्द जे असतात ते पारमार्थिक पारिभाषिक शब्दांमध्ये त्याचा अर्थ बदलत असतो. म्हणून आपण ढोबळ अर्थाने ज्याला आस्तिक आणि नास्तिक म्हणून जाणतो ते म्हणजे देवावर विश्वास असणं म्हणजे आस्तिक आणि देवावर विश्वास नसणं म्हणजे नास्तिक. तर तसं हे नाहीये. तर ज्यांचं वेदांवर विश्वास नाही म्हणजे नास्तिको वेदनिंदकः, जे वेदांना प्रमाण मानत नाहीत, जे वेदांच्या मताची निंदा करतात त्यांना म्हटले नास्तिक. आणि वेद ज्यांना प्रमाण आहेत, वेदवाक्य ज्यांना प्रमाण आहेत त्यांना आस्तिक दर्शन म्हटलेली आहेत. आपण पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजे काय ही संकल्पना समजून घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला ही 12 दर्शन हा विषय आपण पुढे काढलाय. त्याच्यामध्ये आपण नास्तिक दर्शन, फार खोलात जायचं नाहीये, पण एक नास्तिक दर्शन म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं बहुतेक चार्वाक. तर चार्वाक म्हणजे काय? चार्वाक असं म्हणतात की हा देह म्हणजेच आत्मा आहे आणि देहाला जे हवं ते पुरवत राहणं म्हणजे आनंद मिळणार आहे आपल्याला. आधीचा जन्म पाहिलाय कोणी, नंतरचा पाहिलाय कोणाला माहिती? हल्ली हे मुलं म्हणतात ना यू लिव्ह ओनली वन्स, कारण त्यांना पूर्वजन्म नंतरचा जन्म हे काही माहित नसतं, हे सगळं त्यांना पटत नसतं. आणि चार्वाक मत म्हणजे अगदी सगळीकडे प्रचलित असलेलं मत असं आहे की खाओ पिओ मजा मारो, असं जे मत आहे ते चार्वाक. आणि कुठेतरी आपण पण चार्वाक आहोत का असा शोध आपण घेतला पाहिजे. ते चार्वाक मत, या देहालाच आत्मा म्हणणं असं म्हणणारं जे मत आहे ते नास्तिक, वेदांमध्ये जे म्हटलं त्यांना पटत नसतं, त्याला चार्वाक मत असं म्हणतात. आणि नास्तिकांमध्येच अजून एक मत आहे जैन मत. म्हणून जैन त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा धर्म आधी झाला आणि नंतर वेद आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून त्यांना वेद अप्रमाण आहेत. आणि त्याच्यानंतर अजून एक मत आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे नास्तिक मत आहे ते म्हणजे बौद्ध मत. आणि बौद्ध मतामध्ये 4 मत आहेत. त्याच्यामधलं एक मत जे आहे ते आहे माध्यमिकांचा शून्यवाद. त्यांचं म्हणणं आहे शून्यामधनं सगळं निर्माण झालंय, शून्यच आहे आणि आपण म्हणतो एक आहे. खूप आता बोलूया नको, आपल्याला जर जमलं तर आपण जे पुढचा आपला वर्ग घेऊ त्याच्यामध्ये पण, कारण 25व्या श्लोकांनंतर थोडंसं इतर मतवादी जे आहेत त्यांची मतं येत आहेत, त्याच्यामुळे थोडंफार आपल्याला माहिती जास्त असण्यासाठी आपण पुढचं जे आपण सत्र घेणार आहोत त्याच्यामध्ये 10 मिनिटं याच्याबद्दल अधिक बोलूया इतर मतांबद्दल. बघा, आपण बौद्ध मतांमधले 4 असे विचार करत होतो. एक तर माध्यमिकांचा शून्यवाद, दुसरं तो आहे वैभाषिक, म्हणजे ते सगळ्यांचं भाष्य ऐकतात आणि त्यांना कोणाचंही भाष्य पटत नसतं असं जे मत असतं त्यांना वैभाषिक असं म्हटलंय. तिसरं आहे बौद्धांचंच मत सौत्रांतिक, म्हणजे त्यांचा प्रत्येक सूत्रांचा अंत कुठे होतोय ते बघतात आणि त्यांना ते पटत नसतं, याला पण बौद्ध मत म्हटलं गेलेलं आहे. आणि शेवटचं जे आहे ते विज्ञानवादी, म्हणजे क्षणिक विज्ञानवादी. त्यांचं असं म्हणणं आहे सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम, आणि आपलं जे संपूर्ण शास्त्र आहे ते संपूर्ण आनंदावर अवलंबून आहे, आपण दुःखाचा लवलेश पण नाही असं म्हणतो. आणि त्यांचं म्हणणं सगळं दुःखरूपच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर या सगळ्या दर्शनांना जैन आणि मग नंतर आपण चार्वाक म्हटलं आणि बौद्धांची 4 म्हटलं, अशी करून ती 6 झाली आहे. आणि या 6 दर्शनांना नास्तिक म्हटलं आपण. म्हणजे आता आपण नास्तिक म्हणजे काय ते पाहिलं, हे 2 बोटं ठेवूयात, इकडचं नास्तिक, नास्तिकांची 6. आणि आस्तिकांमध्ये पण 6 आहेत. आस्तिक म्हणजे त्यांना वेद प्रमाण आहेत. त्याच्यामधलं आपल्याला ती नावं माहिती असतात, ते म्हणजे सांख्य. सांख्य कोणाचं आहे तर कपिल मुनींचं सांख्य, कपिलांचं सांख्य. दुसरं न्याय, गौतमांचं न्याय आहे. तिसरं आहे वैशेषिक, कणाद मुनींचं वैशेषिक आहे. आणि मग योग, पातंजल ऋषींचं योग आहे. 5वं आहे पूर्वमीमांसा, जैमिनींची पूर्वमीमांसा म्हणजे कर्म. जैमिनीने संपूर्णपणे कर्मच कसं सगळं ठरवतं असा जो विचार आहे, आता तो धर्म जिज्ञासा असं जैमिनीने लिहून ठेवलेलं आहे, त्याला पूर्वमीमांसा म्हणतात. आणि शेवटचं जे 6 आपण बघतोय आस्तिक दर्शन.
आणि शेवटचं 6वं जे आहे त्याला म्हणतात उत्तर मीमांसा. आणि उत्तर मीमांसा कोणी मांडली तर ती भगवान वेदव्यासांनी मांडलेली आहेत. आणि भगवान वेदव्यासांनी जे मांडलेलं आहे ते सगळ्या आपल्या संतांना म्हणजे शंकराचार्य झाले आणि शंकराचार्यांत जे जे संत मंडळी झालेले आहेत आपल्याला माहिती असलेली तुकाराम महाराज, नामदेव महाराज, आपले समर्थ आणि सगळे नामदेव काय आपण एकनाथ महाराज, हे सगळे संत या विचाराचे अद्वैत, त्याला आपण उत्तर मीमांसा म्हणतो. आणि ते एकच दर्शन जे आहे ते अद्वैतवादी आहे. हे आधीची आस्तिक दर्शनांमधली पण आधीची 5 जी आहेत ती द्वैती आहेत. नास्तिक दर्शनांबद्दल बोलतच नाही होत आपण आता. आणि पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष हा विचार आता आपण समोर ठेवला होता बघा, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, कारण त्यांचे सारखे प्रश्न येत जातात. उत्तर पक्ष म्हणजे आपला उत्तर देणारा जो पक्ष आहे, सिद्धांत पक्ष, सिद्धांत मांडणारा हा आपण आहोत. आणि आपल्याला सोडून आधीची आता सगळी जी नावं घेतली ती सगळी पूर्व पक्षात पडतात. तर तो जो प्रश्न विचारणार असेल तो कुठल्याही मताचा असेल आणि तो जिथं जिथं उभा आहे, जिकडे त्याने गुडघे टेकलेत तिकडून तो आपल्याला प्रश्न विचारत असतो. आणि त्याचा शंकेचं समाधान आपण करतो, त्याच्या मताचं खंडन करतो आणि त्याला वेदांमधलं योग्य ते उत्तर आपण देत असतो. त्याला उत्तर मीमांसा असं म्हणतात. तर एवढा सगळा एक थोडासा संकल्पनांचा आता आपण जी केली त्याला आपण प्रस्तावना नको म्हणूया. म्हणजे प्रस्तावना लांबली का तर नाही, प्रस्तावना नव्हती. प्रस्तावना 2, 4, 5 मिनिटांची असेल. 109 श्लोक आपल्याला बघायचे. इतके सुंदर पद्धतीने 109 श्लोक त्याने मांडलेत. विद्यारण्य स्वामीने काय केलंय तर विद्यारण्य स्वामींना ते सत जे आहे, कारण या जर PDF आधी पाठवलं गेलं होतं त्याच्यामध्ये पहिल्या एक छांदोग्य उपनिषदामधलं एक श्रुती त्यांनी आधाराला घेतलेली आहे, ती म्हणजे सत एव सौम्य इदमग्र आसीत. तर विद्यारण्य स्वामींना काय करायचंय तर ते सत जे आहे की नाही, सत, त्या ब्रह्मतत्वाला सत म्हणतोय आता आपण, तर त्या सतकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचंय. आणि ते सत जे आहे ते जसं आपल्याला व्यवहारामधल्या सगळ्या गोष्टी कळतात बघा, आपल्याला आपण जे काही बघतोय बोलतोय ते सगळं कळतंय, कारण आपल्याला डोळ्यांनी दिसत असतं, आपण कानांनी ऐकत असतो, आपल्याला वाणीमुळे बोलल्यामुळे कळतं, आपल्याला ज्ञानेंद्रियामुळे ज्ञान होतं. पण ते सत्तत्व जे आहे ते या सगळ्यांना विषय होत नसतं. ते सगळ्यांना विषय होत नसतं. ते म्हणजे काय तर ते ब्रह्म. तर ते अशा सोप्या पद्धतीने सांगता येत नाही. म्हणून त्याचं जे कार्य आहे, आता ते सत्तत्व म्हणजे काय ते ब्रह्मतत्व. ते ब्रह्म कसं आहे तर खरं ते ब्रह्म अखंड, एकरस, अमन, अक्रीड, निरअवयव असं ते आहे. आणि त्याच्यामधनं सगळं हे त्याचं कार्य जगत कसं तयार झालं याचा आपल्याला विवेक करायला विद्यारण्य स्वामी शिकवणार आहेत. आता एक तर बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपण बारीक गोष्टी, म्हणजे कार्यावरून कारणापर्यंत आपल्याला पोचायचंय. आणि कार्यावरून कारणापर्यंत पोचण्यासाठी विद्यारण्य स्वामीने आपल्या समोर 109 श्लोक ठेवलेले आहेत. आणि काय खूबी आहे एखाद्या ग्रंथकाराची की एकच श्रुती आहे आणि ते एका श्रुतीवर बघा मनन करायला शिकवले आपल्याला, कसं मनाचा वापर. म्हणजे हे आता सत्र झालं की परत ग्रंथाकडे जायचं आणि हे असं का लिहिलंय, हे असं का लिहिलंय, असं त्याच्या पाठी पडायचं. मनन करायला शिकवतात आपल्याला विद्यारण्य स्वामी. आपण पहिल्या श्लोकाकडे जाऊया. जर तुमच्याकडे पंचदशी असेल तर आपण बघू शकतो विद्यारण्य स्वामींना पहिल्या श्लोकामध्ये उपनिषदामध्ये जे सत्तत्व सांगितलेलं आहे, आता आपण जे म्हटलं की ते सत्तत्व तसं कळत नसतं. मग विद्यारण्य स्वामींना असं वाटतंय की आपण जर महाभूतांचा विवेक केला तर आपल्याला सत्तत्व कळणार आहे. म्हणून ते म्हणतात बौद्धुम शक्यम, म्हणजे हे कळणं शक्य आहे. पहिल्या श्लोकामध्ये असं त्याने शब्द वापरलेत आणि ते आपल्याला कळणं शक्य आहे. म्हणून ते असं म्हणतायत की भूतपंचक प्रविविच्यते, शब्द बघावे आपण श्लोकामध्ये, की आता या भूतपंचकाबद्दल आम्ही विवेचन करणार आहोत. म्हणजे एक अधिकार घेतात ते जे ग्रंथकार असतात, ते अधिकार वाणीने बोलतात. बघा आपण काका मंदाताईंचे प्रवचन ऐकताना पण, विशेष करून मंदाताईंचे प्रवचन ऐकताना एखादी संकल्पना, एखादा दृष्टांत देतात तेव्हा त्या साधारणपणे बोलत असतात. पण एखादी संकल्पना जेव्हा त्यांना मांडायची असते तेव्हा त्यांचे हातवारे बदलतात. एक अधिकार, एक फॉर्म ते घेतात आणि आपल्या पुढे मांडतात. तसंच हे ग्रंथकार जे असतात, आपण जर नारद भक्ती सूत्राकडे गेलो तर नारद भक्ती सूत्राच्या पहिल्या सूत्रामध्ये
नारद मुनी असं म्हणतात पहिल्या सूत्रामध्ये की आता तो भक्ती व्याख्यास्याम, आता आम्ही ती भक्तीची व्याख्या करणार आहोत. म्हणजे त्या अधिकार वाणीने तो एक असा मुद्दा, ती संकल्पना आपल्या समोर ठेवली जाते. आणि आपण जर असा विचार केला की ती पंचमाभूत, त्या पंचमाभूतांनी ती सृष्टी, या सगळ्याचा मला काय फायदा आहे? कारण जर मला फायदा नसेल तर हे सगळं मी का करावं? तर उत्तर आपल्याला असं मिळतंय की हे जर आपण सगळं केलं, याचा विवेक केला, तर ते सत जे आहे ते आपल्याला अनुभवायला येणार आहे. आणि ते सत दुसरं तिसरं कोणी नसून ते माझं स्वरूप आहे. इथे सगळं प्रथमपुरुषी चाललेलं आहे. बघा, अजून एक थोडासा बारीक असा विचार करूया. आणि हे सत कळण्यासाठी मगाशी जो उल्लेख केला, धावता उल्लेख केला, फक्त ते श्रुतीचा परत एक उल्लेख करते. एक श्रुती आधाराला घेतली, एक श्रुती ती पहिल्याच श्लोकामध्ये आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि ती श्रुती कुठली आहे? तर ती छांदोग्य उपनिषदामधली श्रुती आहे. आणि ती आहे सत एव सौम्य इदमग्र असित. सत एव सौम्य, सतच होतं. सत एव, एव म्हणजे तेच होतं. इदम म्हणजे हे सगळं जगत. हे सगळं जगत निर्माण होण्याच्या अगोदर फक्त ते सत नावाचं तत्व होतं. सौम्य म्हणजे किती प्रेमाने, सौम्य म्हणजे प्रेमाने हाक मारलीये. वडील बोलतायत पुत्राशी, आपण जमेल तसं पुढे बघणार आहोत. वडील बोलतायत पुत्राशी, उद्दालक ऋषी जे आहेत ते श्वेतकेतूला सांगतायत, छांदोग्य उपनिषदामधला विषय, की अरे सौम्य, सौम्य म्हणजे प्रेमाने हाक मारलीये. अरे उग्र अशी हाक नाही मारली. खरं म्हणजे 12 वर्ष गुरुगृही राहून आलाय तो. आणि त्याला थोडासा आतमध्ये अहंकार जागृत झालाय की मी बाकी इतर वडिलांच्या इतर शिष्यांपेक्षा मी थोडासा हुशार आहे असं त्याला वाटतंय. आणि असं असताना एक प्रश्न वडिलांनी त्याला विचारला, त्याचं उत्तर त्याला माहित नव्हतं. आणि त्याला ते उत्तर मिळण्यासाठी वडील त्याला मदत करतायत. आणि असं मदत करताना पण त्याला प्रेमानेच हाक मारले सौम्य. म्हणजे उपनिषद जी आहेत, आपण उपनिषदांना उगाच घाबरतोय. आपण उपनिषदांच्या सन्मुख झालं पाहिजे, आपण शास्त्राच्या सन्मुख झालं पाहिजे. उगाच आपण त्यांच्यापासून लांब जातो. आपण जर कठोपनिषद पाहिलं तर कठोपनिषदामध्ये तो यमनचिकेचा संवाद येतो. आणि नचिकेत जो आहे तो यमदेवांच्या घरी, ते संयमिनी नगरीमध्ये गेला होता. आणि जेव्हा तो तिथे गेला तेव्हा त्याला कळलं की यमदेव जे आहेत ते घरी नाहीयेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ही कथा माहितीये की नचिकेत त्यांच्या दरवाजामध्ये, दारात 3 दिवस बाहेर उभा राहू नये, कारण घरचा कर्ता पुरुष नाहीये. असं असताना अतिथी जो असतो त्यांनी आतमध्ये प्रवेश करायचा नसतो. आपल्याला या गोष्टींचा विसर पडला नाहीये, आपल्याला या गोष्टी माहितीच नाहीयेत. इतकं दूर आपण त्या शास्त्रापासून गेलेलो आहोत. आणि जेवढं लांब आपण शास्त्रापासून जाऊ तेवढं दुःख आपण ओढवतोय. इतकं सुंदर म्हणजे अतिथी जो ज्या पद्धतीने मान द्यायचा असतो अतिथीला, ते सगळं त्या यमदेवांच्या पत्नीने सांभाळलेलं आहे 3 दिवस. म्हणजे या सगळ्या गोष्टी पण आपण, मला आठवतं की जेव्हा मी रामायण वाचलं होतं तेव्हा जेव्हा राम किंवा सगळेच एकमेकांशी जेव्हा बोलतायत तेव्हा इतकं उत्तम पद्धतीने एकमेकांना संबोधतात ते. म्हणजे जेव्हा प्रभू श्री राम जे आहेत ते सीतेला हाक मारतात तेव्हा ते म्हणतात की उत्तम कुळामधली जन्म घेतलेली जी तू आहेस ती, किंवा उत्तम स्वभावाची जी तू आहेस ती. तर विचार करा, खरंच आपण असं प्रेमाने आपल्या घरच्या लोकांना हाक मारायला लागलो तर जे काही कलह होत आहेत घरी ते नाही का संपणार? शास्त्र शिकायचंच आहे आपल्याला, तत्वज्ञान जे आहे ते शिकायचंच आहे. पण या बारीक बारीक गोष्टी पण आपण विसरायचे नाहीयेत की उपनिषद आपल्याला सगळ्या पद्धतीने शिकवतायत. याच्या पुढे काय म्हटलंय? सत एव सौम्य इदम, इदम अग्र असित. इदम शब्दाचा अर्थ हे, हे अग्र म्हणजे पुढे, असित म्हणजे होतं. सत एव फक्त सतच होतं. इदम म्हणजे हे सगळं, हे म्हणजे जगत. हे सगळं जगत जे भासतंय ते सगळं दिसायच्या अगोदर, निर्माण व्हायच्या अगोदर फक्त सत्तत्व होतं. म्हणून मग आपण असं म्हणूया की ते श्वेतकेतूने, किंवा आपण विचारतोय प्रश्न, आपण विचारतोय की हे इदम जे सगळं आहे हे कसं तयार झालं, ते कृपया करून तुम्ही विस्तार करून तुम्ही आम्हाला सांगा. हे इदम म्हणजे काय आहे, हे जगत म्हणजे काय, हे सगळं विस्तार करून तुम्ही आम्हाला सांगा. तर पहिल्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत आज आपण जे करणार आहोत, एक 5-10 मिनिटं किंवा 10 मिनिटं जर आपलं सत्र लांबलं तर कृपया करून थांबावं. कारण आज मला खरं म्हणजे 25 पर्यंत आपण जातोय का असं वाटत होतं, पण आज आपण एक 18 पर्यंत हे श्लोक पूर्ण करूया. आपल्याला एवढं वेदांत ऐकायची सवय नसते, पण आपण थांबूया आणि 18 श्लोक मात्र पूर्ण करूया.
विषय असा चालू होता की इदम म्हणजे हे आणि हे म्हणजे जगत. तर हे जगत म्हणजे काय, काय काय त्या जगतामध्ये येतं, हा सगळा विचार जो आहे तो जवळजवळ पहिल्या श्लोकापासून ते 18व्या श्लोकापर्यंत विद्यारण्य स्वामीने त्याचं कथन केलेलं दिसतं. आणि थोडासा विचार करा की इदमपासून का सुरुवात केली. ती श्रुती जी आहे ती कुठून सुरू होते, सत एव सौम्य, सतपासून चालू होते. सत सत एव सौम्य इदम अग्र असित. इदम म्हणजे हे आणि हे म्हणजे जगत. हे सगळा हा सगळा पसारा, जगताचा पसारा. आणि जर आपण श्लोकांची मांडणी पाहिली या महाभूत विवेकामध्ये, तर तिथे विद्यारण्य स्वामींनी आधी इदमचा खुलासा केलेला आपल्याला दिसतो, इदम बद्दल. मग शास्त्र असं का बोलतं, काही पद्धती आहे का, इथे आपण काय विचार करू शकतो. बघा, सगळ्याला उत्तर देऊन ठेवलं शास्त्राने. इकडे विद्यारण्य स्वामींनी शाखाचंद्र न्याय असा एक न्याय वापरलेला आहे इथे. शाखाचंद्र न्याय म्हणजे काय, समजा असा विचार करा की एक आई आहे, तिच्या कडेवर तिचं छोटंसं बाळ आहे आणि त्यांच्या घराला एक छोटीशी खिडकी आहे आणि त्या खिडकीमध्ये ती रोज उभी राहते आणि त्या बाळाला खाऊ भरवते आणि तिचं रोजचं ती खिडकी आणि रोजचं ते घराच्या बाहेरचं ते झाड, त्या झाडाच्या त्या फांद्यांवर असलेली ती पानं, त्या पानांवर असलेला तो हिरवा रंग, हे त्या बाळाच्या रोजचं आहे. आणि ज्या दिवशी चंद्र तिथे आहे, अर्धचंद्र म्हणजे चकोर जो आहे तो चंद्र आहे, तो चंद्र त्या दिवशी त्या आईला दाखवायचा आहे त्या मुलाला. तर तो चंद्र म्हणजे काय, त्याची ओळख त्या मुलाला नाहीये. म्हणून आई काय म्हणते, अरे ते तुला झाड दिसतंय का रोजचं, मग त्याच्यावरची ती हिरवी तुला पानं दिसतायत का, मग ते दोन फांद्यांमधलं असं छोटस काहीतरी चंद्रकोर जी आहे पांढऱ्या रंगाची, ती तुला दिसतीये का, ती त्या चंद्राची चंद्रकोर आहे. आता इथे हा शाखाचंद्र न्याय म्हणजे काय, जे आपल्याला माहिती आहे त्याचा आधार घेऊन जे आपल्याला माहिती नाहीये तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. म्हणून विद्यारण्य स्वामींनी काय केलं, तर विवेचन कुठून सुरू केलं, तर इदमपासून सुरू केलं. आणि थोडीशी गंमत अशी आहे की सत एव सौम्य इदम अग्र असित, ही श्रुती जी आहे ती छांदोग्य उपनिषदामधली आहे. आपण पहिल्या श्लोकाचाच अजून विचार करतोय आणि आपल्याला 18व्या श्लोकापर्यंत उडी मारायची थोड्या वेळामध्ये. पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी छांदोग्य उपनिषदामधल्या श्रुतीचा आधार घेतलेला आहे आणि पंचमाभूत निर्माण झालेली आहेत. पंचमाभूत, तिथून पंचमाभूतांमध्ये त्यांचे गुण निर्माण झाले हे सांगितलं. म्हणजे पंचमाभूतांचा उल्लेख पहिल्या श्लोकात केलाय. आणि पंचमाभूत हे जी मांडलेली आहेत ती तैत्तरीय उपनिषदामध्ये मांडलेली आहेत. छांदोग्य उपनिषदामधली श्रुती आणि छांदोग्य उपनिषदामध्ये त्रिवृत्करण मांडलंय. त्रिवृत्करण म्हणजे 5 भूतांमधनं सृष्टी तयार नाही झाली, 3 भूतांमधनं सृष्टी तयार झाली. सुरुवातीचे 2 खूप सूक्ष्म आहेत, आकाश आणि वायू. हे डोळ्याला दिसत नाहीत, आपण ढोबळ अर्थाने समजतोय, कमी वेळामध्ये अशा अर्थाने समजून आपण पुढे जातोय. आधीचे 2 जे आहेत ते वेगळे गृहीत नाही धरले आणि जे दृष्टीगोचर आहेत ते म्हणजे अग्नी आणि मग नंतर ही खरं महाभूत आहेत. आपण भूतांबद्दल बोलतो आहोत, महाभूतांची आपली अजून भेट झालेली नाहीये कारण ते सूक्ष्म असतात. पण अग्नी, आपतत्व म्हणजे जलतत्व आणि पृथ्वी तत्व, या तिघांमधनं म्हणजे त्रिवृत्करण, या तिघांमधनच, आणि हे 2 त्याच्यामध्ये अनुस्यूत आहेत. अशा पद्धतीनं छांदोग्य उपनिषदामध्ये त्रिवृत्करण मांडलंय. पण पहिल्याच श्लोकामध्ये श्रुतीचा आधार मधला छांदोग्य उपनिषदामधला आणि पंचमाभूत मात्र तैत्तरीय उपनिषदामधलं. अशा पद्धतीनं विद्यारण्य स्वामींनी विचार मांडलाय. असं का बरं मांडलं असेल, त्याचं कारण असं की त्रिवृत्करण असो की पंचीकरण असो, हे सगळं जे आहे ते इदम मध्ये पडतं आणि इदम सगळं अध्यारोपाची भाषा आहे. म्हणजे ती आरोप आहे, ते झालेलंच नाहीये. स्वप्नामध्ये काय होतं, पांढरी साडी की हिरवी साडी, करायचंय काय, मुख्य लक्ष कुठे आपल्याला वेधून घ्यायचंय, आपलं लक्ष त्यांना विद्यारण्य स्वामींना तर सत्तत्वाकडे. म्हणून सत सांगणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे, हे आपल्याला कळतं. आणि अजून एक छोटासा मुद्दा की आपण हे जे सगळं निर्माण झालं ते कसं निर्माण झालं, त्याला आपल्याला काहीतरी नातं जोडावं लागतं. सत म्हणणं, सत एव सौम्य इदम अग्र असित, असं आपण जर म्हटलं की सत म्हणणंच सगळं निर्माण झालं, तर खरं म्हणजे सत कसं आहे मगाशी म्हटलं, तर ते निरवयव आहे, त्याला अवयव नाही, त्याला मन नाहीये, ते निरपेक्ष व्यापक आहे. तर त्याच्यामधनं हे सगळं इदम निर्माण कसं होईल, तर श्रुती कधीच चुकीचं बोलणार नाही. म्हणून पंचदशी वर जी टीका लिहिलेली आहे
रामकृष्ण यतींनी त्याच्यामध्ये त्यांनी अध्यासिक असा एक शब्द वापरलाय. आणि अध्यासिक म्हणजे काय, की इथे मध्ये आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना अंडरस्टूड आहे, म्हणजे ते गृहीतच धरलं पाहिजे. म्हणजे सत म्हणणं जर सगळं निर्माण झालं, खरं म्हणजे निर्माण होणं शक्य नाहीये, तर तिथे या सत मध्ये आणि या जगतामध्ये मध्ये माया आहे असं गृहीत धरलं पाहिजे. म्हणजे ती अध्यासिक आहे, ती माईक आहे, याची आपण गणना केली पाहिजे. म्हणून कसं काय एक डॉक्टर काकांनी दुसऱ्या श्लोकामध्ये खूप छान सांगितलंय, संयोग संबंध, समवाय संबंध आणि अध्यासिक संबंध. हे दोन संबंध कोणामध्ये, तर जगतामध्ये आणि त्या सत्तत्वामध्ये. हे समजा सत्य आहे, सतमध्ये आणि जगत या दोघांमध्ये कसं काय नातं आहे, काय संबंध आहे का, तर एक असतं समवाय संबंध, एक असतं संयोग. म्हणजे झाड आहे आणि झाडावर तेवढ्या पुरता एक पक्षी येऊन बसलाय, तर तेवढ्या पुरतच काहीतरी त्यांचा संयोग झाला. अशा पद्धतीने जग सत्वर निर्माण झालंय का, कारण असं जर आपण स्वीकारलं की असं काहीतरी निर्माण झालं अशा पद्धतीनं, तर हे दोन्ही गोष्ट जे आहेत ते साकार लागतात. आणि शिवाय जर संयोग झाला तर वियोग पण होतो, आणि असं काही इथे घडलेलं नाहीये. तर दुसरा विचार जो आहे तो आहे समवाय संबंधाचा. थोडंसं अवघड जाऊ शकतं, परत परत जाऊन रेकॉर्डिंग ऐकायचे आणि थोड्या वेळामध्ये आपण जास्तीत जास्त बघायचा प्रयत्न करतोय, आणि ते पण जितकं सोपं करता येईल तेवढं सोपं करायचा प्रयत्न करतोय. शास्त्र एका लिमिटच्या पुढे सोपं होऊ शकत नाही, आपल्यालाच अधिकार वाढवावा लागतो. डॉक्टर काका म्हणतात की आपलं दप्तर आपल्याला वाढवावं लागतं. समवाय संबंध, समवाय संबंध म्हणजे धागे आणि वस्त्र. तर आता त्या वस्त्रामधनं, त्या धाग्यांमधनच संपूर्णपणे वस्त्र तयार झालंय, पण त्यांच्यामध्ये समवाय असा संबंध असतो. तसा संबंध जगत आणि त्या सतमध्ये आहे का, कारण असा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये दोनही जे गोष्टी आहेत ते साकार लागतात आणि सावयव लागतात, आणि तसं ब्रह्म आणि सत नाहीये. म्हणून तो विचार पण आपण इथे घेऊ शकत नाही. मग इथे कसा विचार घ्यायचा, तर खरं म्हणजे जग झालेलंच नाही हो, ते फक्त आपल्याला भासतंय. म्हणून संबंध कसा आहे, तर तो आभासिक आहे, आणि त्याला संबंधाला म्हटलंय अध्यासिक संबंध आहे. हा विचार आपण इकडे करायचा की सतमधनं जर सगळं निर्माण झालंय तर ते अध्यासिक आहे. एवढा सगळा विचार आपण पहिल्या श्लोकाला धरून केला. मग दुसरा श्लोक जो आहे तिथून जरा ते सोपं जातं, ते खरं म्हणजे सूक्ष्मात आपल्याला घेऊन जात आहेत. ते सत कळण्यासाठी आपल्याला त्या भूतांचे गुण काय आहेत हे सांगितलंय. प्रत्येक भूताचा तो आपला आपला गुण आहे, म्हणजे तो गुण आणि त्याचं ते भूत. म्हणजे शब्दाचा, म्हणजे आकाशाचा गुण आपण उलटवूया, आकाशाचा गुण आहे शब्द, आणि आकाशाचा गुण आहे शब्द, आणि त्याच्यानंतर वायू, आणि वायूचा स्वतःचा गुण आहे स्पर्श. बघा आपण फॅन लावला की आपल्याला स्पर्श कळतो, वाऱ्याची झुळूक आली की वाऱ्याचा स्पर्श कळतो. म्हणून वायूचा गुण काय, तर स्पर्श. पण आकाश हे त्याचं कारण आहे आणि त्याचं कार्य आहे वायू. म्हणून कारणाने काय केलं, तर कारणाने आपला स्वतःचं गुण जे आहे ते स्वतःकडे पण ठेवलं आणि पुढे पण दिलं त्याला. ते स्वतःचं गुण म्हणजे ते स्वतःकडे आहेच आहे, आणि स्वतःचा गुण जो आहे तो त्यांनी वायूला पण दिला. आणि म्हणून वायूकडे दोन गोष्टी झाल्या. ते बनिया असतात बघा, गावाकडचे बनिया, त्यांना सगळा स्वतःचा पैसा जो आहे तो स्वतःकडे पण ठेवायचा असतो, आणि स्वतःचा पुत्र जो आहे त्याच्याकडे द्यायचा असतो. तो पुत्र पण बनियाच आहे. तो म्हणतो मला बापाचं सगळं पाहिजे आहे, पण मला स्वतःचे पण पैसे कमवायचे आहेत. म्हणून तो स्वतःचा पण कमवतो, म्हणजे स्वतःचा पण गुण आणि वडिलोपार्जित जे आलेलं आहे, आपल्या कारणाकडनं आलेलं आहे, ते पण आपल्याकडे ठेवलं गेलं. तर हे विचार आपण वाचून घ्यावे, तिकडे आपण जास्त वेळ घालवणार नाही आहोत. आपण पटपट पुढे जातोय की आकाशाचा गुण आहे शब्द, वायूचा स्वतःचा गुण आहे स्पर्श, आणि म्हणून वायूकडे आधी शब्द झालेलाच आहे तयार. म्हणून आकाशाचा गुण याच्याकडे आला, तो आहे शब्द आणि स्पर्श. त्याच्यानंतर काय तयार झालं, महाभूत, तर ते म्हणजे अग्नी, आणि अग्नीचा स्वतःचा गुण आहे रूप. लाईट लावलं की रूप दिसायला लागतो की नाही, सगळं रूप दिसायला लागतं की नाही, आपल्याला समजण्यासाठी सोपं करतोय बरं का आपण सगळं. म्हणून अग्नीचा स्वतःचा गुण आहे रूप, पण शब्दाने पण स्वतःचा गुण त्याला दिला, वायूने पण स्वतःचा गुण त्याला दिला, म्हणजे शब्द स्पर्श अधिक रूप. त्याच्यानंतर महाभूत कुठलं तयार झालं, ते म्हणजे जल, आपतत्व, आणि त्याचा स्वतःचा काय गुण आहे, रस, रसना. काहीतरी खाल्लं की तोंडामध्ये रस जागृत होतो की नाही, तर आपाचा रस. तर रस स्वतःचा त्याचा गुण आहे, पण मग शब्द पण आहे त्याच्याकडे, म्हणजे जलाकडे,
आकाशाचा शब्द पण गेलाय, वायूचा स्पर्श पण गेलाय, अग्नीचं रूप पण गेलंय आणि स्वतःचा जो गुण आहे रस तो पण आहे. म्हणून आकाशाला आपण सूक्ष्म म्हणतोय, कारण त्याच्याकडे फक्त एकच गुण आहे. आणि शेवटचं जे आहे पृथ्वी तत्व, त्याला आपण स्थूल म्हणतो. का स्थूल म्हणतो? कारण सगळे गुण त्याच्याकडे गेलेत म्हणून ते सगळ्यात स्थूल झालं. पृथ्वीचा जो गुण आहे स्वतःचा तो आहे गंध. म्हणून पृथ्वीकडे आधीचा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि 2पासून 5पर्यंत ते इतके छान गेले की ते प्रत्येकाकडे आपापले गुण जेव्हा गेले, म्हणजे शब्द जो आहे तो जेव्हा आकाशाकडे वायूकडे गेला तेव्हा तो शब्द काय झाला, तर तेव्हा वाऱ्याला जो शब्द आपल्याला ऐकू येतो, वाऱ्याचा आवाज येतो बघा, बी सी असा आवाज. आपण ते श्लोक वाचून घ्यावेत, 5पर्यंत श्लोक त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. आणि मग नंतर वायूचा स्वतःचा जो गुण आहे तो म्हणजे स्पर्श. तो स्पर्श स्वतः जेव्हा असतो वायूकडे तेव्हा तो शुद्ध स्वरूपात असतो, पण तो जेव्हा अग्नीकडे जातोय तेव्हा तो उष्ण होतो. आणि तोच स्पर्श जेव्हा आपाकडे जातो तेव्हा तो थंड होतो. आणि मग इथे जेव्हा तो जातो तेव्हा ते वेगळे स्पर्श जे आहेत ते कठोर, कारण पृथ्वी जी आहे ती कडक आहे म्हणून तो कठोर स्पर्श तिथे झालाय पृथ्वी तत्वाकडे. तर असं प्रत्येकाचे जे गुण आहेत ते पुढे पुढे जात गेलेत. जेव्हा कार्याकडून कारणाकडे गुण जातात त्याला व्याप्ती असं म्हणतात. आणि काहीच्या प्रमाणात आपण असं बघतो की कार्याचे गुण पण कारणात जात आहेत. कारण आता समजा हे बघा, हे आहे समजा आपतत्व म्हणजे जलतत्व, तर आणि पृथ्वीचा आहे गंध. पण आपण असं अनुभवतो की त्या पाण्याला पण कधीतरी दुर्गंधी असते आणि कधीतरी सुगंधी असते. वायूला पण कधीतरी दुर्गंधी असते आणि कधीतरी सुगंधी असते. आता हे अग्नी आहे, पण इथपर्यंत असे ते पुढे गुण येऊ शकतात. फक्त आकाशामध्ये उलट ते जात नाही, आकाशापर्यंत काही नाही जात. पण कार्याचे जेव्हा कारणामध्ये जातात त्याला शब्दशास्त्राने वापरले की संचार होतो. इतकं उत्तम पद्धतीने असे एकामागोमाग एक विचार जे आहेत ते पंचदशीकारांनी आपल्या पुढे ठेवलेले आहेत. आणि मग 6वा श्लोक कशाबद्दल बोलतो आहे की हे सगळे त्यांचे 5 हे कळले, भूत कळली आणि त्यांचे गुण आहेत हे कळलं. पण ते आपल्याला कसं कळतं? आपल्याला कसं कळतं? तर आपल्याला इंद्रियांमुळे कळतं. 6वा श्लोक म्हणतो की ही आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांमुळे आपल्याला हे सगळं कळतं. 6व्या श्लोकामध्ये ज्ञानेंद्रियांबद्दल सांगायला चालू केलेलं आहे विद्यारण्य स्वामींनी. मग ही ज्ञानेंद्रिय कुठली आहेत? 7वा श्लोक बोलतोय की ही ज्ञानेंद्रिय कुठली आहेत. आपण हे सगळं वाचून घ्यावं बरं का. आता आपण अजून एक 5 मिनिटात खरं म्हणजे आत्ताचं सत्र संपणार आहे, पण आपण 9:15 पर्यंत तरी जाऊया पुढे. जेवण झालेलं असेल तर 9:15 नंतर करावं, पण एका जागी बसून अभ्यास करावा बरं का. येता जाता अभ्यास होत नसतो अशा शास्त्रीय ग्रंथांचा. 7वा श्लोक, 6वा श्लोक आणि 7वा श्लोक. 6वा श्लोक काय म्हणतो की ते इंद्रियांमुळे आपल्याला हे सगळे गुण कळतात. आणि 7वा श्लोक ज्ञानेंद्रियांबद्दल बोलणं चाललंय की हे ज्ञानेंद्रिय कुठली कुठली आहेत बाबा. बघा, आपण मेडिकल सायन्स मध्ये म्हणतो की आपल्याला ज्ञान कशामुळे होतं, तर आपल्याला डोळ्यामुळे होतं, आपल्याला कानांनी ऐकून कळतं, जिव्हेने आपल्याला चव घेऊन कळते, वास घेऊन कळतो आणि त्वचेला आपल्याला स्पर्श कळतो. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. पण आपण जेव्हा परमार्थ वेदांत शास्त्राकडे जातो तेव्हा त्यांना असं म्हटलं जातं की ही ज्ञानेंद्रिय नाहीत ज्यांची आता आपण नावं घेतली, ते सगळे बाहेरचे स्थूल शरीरातले अवयव आहेत. आणि त्या अवयवांच्या मागे सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आहे. म्हणजे डोळ्याच्या मागे चक्षु नावाचं ज्ञानेंद्रिय, कानाच्या मागे श्रोत्र नावाचं ज्ञानेंद्रिय, नाकाच्या मागे घ्राण नावाचं ज्ञानेंद्रिय, जिव्हेमध्ये जिव्हा नावाचं ज्ञानेंद्रिय आणि त्वचेमध्ये त्वक नावाचं ज्ञानेंद्रिय. आणि यांना ज्ञान होतं. बाहेरचं स्थूल फक्त अवयव आहे आणि तो जड आहे. आणि हे ज्ञानेंद्रिय 7व्या श्लोकात सांगितलेलं आहे की हे ज्ञानेंद्रिय जे आहेत ते कुठे राहतात, तर ज्ञानेंद्रिय त्यांच्या गोलकात राहतात. तर गोलक म्हणजे काय, तर गोलक शब्दाचा अर्थ आहे की त्यांचं राहण्याचं घर. बघा, चक्षु, आता आपण काय म्हटलं, डोळा हा फक्त अवयव आहे आणि डोळ्याच्या मागे चक्षु नावाचं इंद्रिय आहे. तर चक्षु इंद्रिय कुठे पण जाऊन नाही राहत. चक्षुला या देहामध्ये 10 खोल्या केलेल्या आहेत भगवंताने आणि प्रत्येकाला एक खोली स्पेशलाइज्ड भगवंताने प्रत्येकाला एक रूम देऊन टाकलेली आहे नेमून. तर चक्षु नावाचं इंद्रिय जे आहे ते डोळा नावाच्या गोलकात राहतं. मला असं वाटतं आपण आतापर्यंत जे बोललो ते कळलेलं आहे. गोलक म्हणजे राहण्याचं घर हे 6व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे.
आणि 7व्या श्लोकामध्ये आणि 8वा आणि 9वा श्लोक असं बोलतोय, 8वा आणि 9वा श्लोक, की ही जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना सगळं बाहेरचं कळतं, बाहेरचं ज्ञान घेऊन ते आतमध्ये येतात. कारण ज्ञानेंद्रिय जी आहेत ती बहिर्मुख आहेत, ती स्वभावताच बाहेर म्हणजे परांची खाणी यत तृणवत स्वयंभू अशी एक श्रुती आहे की तो स्वयंभू परमात्मा जो आहे त्यांनी या सगळ्या इंद्रियांना स्वभावताच बहिर्मुख करून टाकले. कारण बघा आपले डोळे जे आहेत ते सतत बाहेरचे विषय घेऊन येत आहेत, आपले कान सतत काहीतरी ऐकायचा प्रयत्न करतायत, आपली वाणी सतत बोलतीये, सतत स्पर्श सतत काहीतरी वास. तर ही जी सगळी इंद्रिय आहेत ती स्वभावताच बहिर्मुख केलेली आहेत. कठोपनिषदामध्ये हा वेगळ्या पद्धतीने विचार येतो की ती अंतर्मुख कशी करायची, तो आता आपला विषय नाहीये, पण स्वभावता ती बहिर्मुख आहेत असं आपल्याला आपलं शास्त्र असं श्रुती वचनच आहे. पण 8वा आणि 9वा असा श्लोक असं म्हणतोय की त्यांना बाहेरचे विषय कळतात ते मान्य आहे, पण त्यांना आतले विषय पण कळतात. बघा आतले विषय, आता आतमध्ये जर कुठला तरी आपल्या पोटामध्ये जर काही आवाज होत असेल गुडगुड 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 तर आपल्याला कळतं ना, ऐकू येतं की नाही. तर आता आतला आवाज आहे, आपला आतला आवाज कळला, स्पर्श कळला आतला, एकदम गरम पाणी प्यायलो एकदम थंड तर पोटात जठरापर्यंत जाईपर्यंत आपल्याला कळतं, तर आपल्याला स्पर्श कळतो, आपल्याला रूप कळतं. आपले डोळे अगदी पटकन बंद केले असे तर कुठले कुठले रंग दिसतात, कुठले कुठले आकार दिसतात. आणि सगळ्यात सूक्ष्म विचार, आपल्याला अंधार दिसतो ना. जो अंध मनुष्य असतो त्याला अंधार दिसत नसतो, त्याच्यासाठी अंधार असतो अंतर्बाह्य, पण आपल्याला अंधार दिसतो. सूक्ष्म विचार आहे की आतलं दिसतं. रस जे आहेत आतले रस, आता ढेकर वगैरे देतो तेव्हा आतला रस कळतो किंवा गंध, आतील कुठले कुठले वास आपल्याला कधी कधी येतात. मुद्दा असा सांगायचा विद्यारण्य स्वामींना की हे इंद्रिय जे आहेत त्यांना आतलं जसं बाहेरचे विषय त्यांना कळतात तसे त्यांना आतलेही कळतात. याच्या पुढे 10व्या आणि 11व्या श्लोकामधनं विद्यारण्य स्वामींना हे सांगायचंय की आपल्याला कर्मेंद्रिय पण आहेत. आपल्याला 10 इंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये 5 आता ज्ञानेंद्रियांचा विचार करून झाला, पण कर्मेंद्रियांबद्दल पण सांगायचं. आणि का सांगायचंय, कारण ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना एकत्र घेऊन जगतामधलं सगळं ज्ञान आणि सगळे व्यवहार आपल्याकडनं होतात. काय चमत्कारिक गोष्ट आहे. सगळी जगातली कर्मेंद्रियांकडनं 5च कर्मेंद्रिय आहेत. आणि परत कर्मेंद्रियांचा जो विचार आहे तो 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामीने चालू केलाय की बोलतो कशाने, तर आपण वाणीने बोलतो, घेणं देणं हे जे काम आहे ते आपण हाताने करतो, गमन जाणं कुठे काम जे आहे ते आपण पायाने करतो, मलत्याग जो आहे तो आपण गुदद्वाराने करतो, आणि आनंद हा जो भोग आहे तो आपण जननेंद्रियाने घेतो. हे 5 गोष्टी ज्या आहेत हे 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि मग त्याच्यामधनं आता आपण असं म्हणू, असा जर प्रश्न विचारला की अहो आम्ही तर इतकी कामं करतो, कोणीतरी ते कम्प्युटरचं काम करतोय, कोणीतरी ऋषी म्हणजे आपण शेतामध्ये काम करतोय, कोणतरी वेगळं काम करतोय, थोडासा सूक्ष्मातला जर आपण विचार केला तर आपल्याला असं कळेल की आपण जी काही कामं करतो आहोत ती कामं करण्यासाठी फक्त आपल्याकडे 5च कर्मेंद्रिय आहेत. आणि त्या 5 कर्मेंद्रियांनीच जगतातील सगळी कामं होतात हळूहळू. आणि त्या कर्मेंद्रियांची गोलक पण सांगून ठेवलेली आहेत. मग ती कर्मेंद्रिय कुठे राहतात, तर हस्त नावाचं जे इंद्रिय आहे ते हातात राहतं, मग पाद नावाचं गोलक जे आहे ते पायात राहतं. मग हे सगळं हे 11व्या आणि 12व्या श्लोकांमध्ये म्हणजे जसं ज्ञानेंद्रियांचं गोलक आहे म्हणजे राहण्याचं घर, तसं कर्मेंद्रियांचं राहण्याचं घर आहे असं 11व्या आणि 12व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. असा जर आपण प्रश्न स्वतःलाच विचारला की सगळंच हे ज्ञानेंद्रियच ठरवतात का, ज्ञानेंद्रियांच्या मागे ज्ञानेंद्रियांच्या वर असं कोणी नाही का. थोडं सूक्ष्मात आता चाललेलं आहे बरं का, विद्यारण्य स्वामी आपल्याला थोडं सूक्ष्मात घेऊन जायचा प्रयत्न करतायत. आणि ते म्हणतात की हे इंद्रिय जी आहेत त्यांचा एक अध्यक्ष आहे, आणि त्या अध्यक्षाचं नाव आहे मन. इंद्रियांचा हे 10 इंद्रियांचा अध्यक्ष असं त्या मनाला म्हटलेलं आहे. बघा या श्लोकामध्ये 12व्या श्लोकामध्ये 2 गोष्टी सांगितल्या, त्या मनाचं काम काय आणि त्या मनाचं राहायचं ठिकाण कुठे. तर मनाचं काम काय, तर तो सगळ्या या 10 इंद्रियांचं नियमन करतोय म्हणून त्याला अध्यक्ष म्हटलंय. आणि त्याचं राहण्याचं ठिकाण काय आहे, आता हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचं गोलक सांगितलं की नाही, मग 5 कर्मेंद्रिय म्हणजे त्यांचं गोलक ते राहतात कुठे, मग मन कुठे राहतं. अहो सगळा जो आपला विचार आहे तो मनाला शांत करा, मनाला सांभाळा, हे बाहेर केवढे केवढे हल्ली सगळे मॅनेजमेंटवर असे आधारित असे शिबिर असतात. त्यांनी जर तत्वज्ञानाचा अभ्यास केला नसेल म्हणजे हँडल युअर माइंड,
मन राहतं कुठे हेच जर त्यांना माहित नसेल, आपल्या शास्त्राकडे जर ते आले नसतील तर ते उत्तर कसं देतील हो? आपल्या शास्त्राकडे वेदांत शास्त्राकडे यावं लागतं, अशा ग्रंथांकडे यावं लागतं. तर उत्तर दिलंय की ते कुठे राहतं, मनाचं राहणं कुठे आहे, तर मनाचं गोलक आहे हृदय. आणि हृदय म्हणजे बायोलॉजिकल हार्ट नाही, म्हणजे बायोलॉजिकल हार्ट आणि बायोलॉजिकल ब्रेन याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत बरं का आता. हृदय जे आहे तो या स्थूल देहाच्या अंतरंगामध्ये आतमध्ये जो दहरांबरी म्हणजे पूर्ण सगळीकडे जे पसरलेलं आहे, आतमध्ये सगळीकडे आत पसरलेलं आहे, त्याला हृदय असं म्हटलेलं आहे. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी आईसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, असता हृदयामध्ये मी रामू. हृदय म्हणजे सगळीकडे आत ते मन आहे, हृदय सगळीकडे आहे. बघा आपल्या पायाला जर ठेच लागली तर कळतं की नाही, आणि बारीकसा डोक्यावरचा एक केस खेचला तरी जाणीव तिथे आहे, कारण तिथे मन आहे म्हणून ती गोष्ट आपल्याला कळली आहे. म्हणून मन सगळीकडे आतमध्ये भरलेलं आहे आणि त्या गोलकाला हृदय असं म्हटलेलं आहे. हृदय शेरजून तिष्ठती, की हृदय असं जिकडे आहे तिकडे मी तिष्ठत आहे, असं भगवंताने त्या अर्जुनाला सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. त्याच्यावरून आपल्याला हृदय शब्दाचा अर्थ कळतो. आणि हे जे मन आहे त्याला अध्यक्ष म्हटलेलं आहे, कारण इंद्रिय जी आहेत ते त्या मनाशिवाय काहीच करू शकत नाही. परमपूज्य डॉक्टर काकांचं प्रवचनामधलं अगदी नेहमीचं उदाहरण आहे की समजा मी गॅस समोर उभी आहे आणि दूध तापवायला ठेवलेलं आहे, आणि दूध तापवायला ठेवल्यानंतर काय होतं हो, की एखादा समजा वेदांती विचार, प्रकाश आहे, काही प्रतिबंध पण नाहीये माझ्यामध्ये आणि त्या दुधामध्ये, पण नेमकं जे होऊ नये ते होतं की नाही. म्हणजे काय होतं की ते दूध ओतू जातं, तेव्हा डोळे आहेत ना, ते इंद्रिय तिथे आहे, प्रतिबंध होता का काही आपल्यामध्ये? उजेड पण नाही, उजेड पण होता, प्रतिबंध पण नव्हता. मग असं असताना डोळे उघडे असताना आपल्याला ते दूध ओतू जातं हे कळलं का नाही? शास्त्र असं उत्तर देतं की तेव्हा डॉक्टर काका असं म्हणतात त्या उदाहरणामध्ये की तेव्हा माझ्या मनामध्ये नेमका एक वेदांती विचार आला आणि ते मन जे आहे ते तिथे गेलं आणि इंद्रिय जे बघतात तिथे मन नव्हतं म्हणून दूध ओतू जातं हे कळलं नाही. मन हे अध्यक्ष आहे, ते सगळ्याचा नियम. मन जर तिथे नसेल तर इंद्रिय काम करू शकत नाहीत. आणि थोडीशी गंमत अशी पहा की मन पण जे आहे ते इंद्रियांमार्फतच बाहेर जाऊ शकतं. मनाला पण इंद्रियांचं साह्य लागतंच. इंद्रियांना मनाचं साह्य लागतं, मनाला इंद्रियांचं साह्य लागतं, दोघंही एकमेकांशिवाय काम करू शकत नाहीये. पण शास्त्र म्हणतं कसं बघा, दोन शब्द दोघंही सूक्ष्म आहेत आणि हा सूक्ष्मातला विचार आपण करायला शिकला पाहिजे. दोघंही सूक्ष्म आहेत, मन पण सूक्ष्म आहे आणि इंद्रिय पण सूक्ष्म आहे. पण इंद्रियांना म्हणताना आपण बहिर्मुख म्हटलंय आणि इंद्रियांना आणि मनाला म्हणताना आपण अंतःकरण म्हटलंय. अंतःकरण म्हणजे आतलं करण, करण म्हणजे साधन, आपण उपकरण साधन टूल्स त्याचा वापर करतो आपण आतमधल्या गोष्टींचा, आतल्या गोष्टींचा. तर मन बुद्धी चित्त अहम याला आपण अंतःकरणाचे भाग म्हणतो. तर मन हे अंतःकरण आहे आणि इंद्रिय यांना आपण बहिर्मुख म्हटलंय. असं का? दोघंही सूक्ष्म आहेत. मग असं का? कारण मन जे आहे त्याला जर बाहेर जायचं असेल तर इंद्रियांच्या मार्फतच त्याला, हे अजून आतील आहे आणि इंद्रियांचं साह्य घेऊनच त्याला बाहेर विषयांपर्यंत पोचावं लागतं. म्हणून त्याला आतलं करण म्हटलेलं आहे. हा सगळा सूक्ष्मातला विचार आहे आणि हे सगळं जे आहे हे या श्लोकामध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि पुढचा 13वा श्लोक जो आहे तो असं म्हणतोय, आपण 18 पर्यंत जाणार आहोत बरं का. आयोजकांकडनं माफी मागते पण आपण 18 पर्यंत जाऊया, कारण आपण आधी संकल्पना घेतल्या, लवकर संपवायचा विचार करते. किंवा आपण काय करू शकतो की आपण थोडासा एक फक्त त्या 18 पर्यंत फक्त त्याला हात लावूया आणि सविस्तर विचार 18 पासून किंवा 18च्या आधी आपण पुढच्या सत्रामध्ये घेऊ शकतो. 4 डिसेंबरला आहे, आयोजक बहुतेक आपल्याला सांगतीलच. पण 13वा श्लोक जो आहे, आतापर्यंत इंद्रिय झाली आणि इंद्रियांचा अध्यक्ष मन झाला. मग असा प्रश्न आपण विचारू शकतो की मनच सगळं आहे का? मनच सगळं आहे का? तर उत्तर असं देतात विद्यारण्य स्वामी, नाही नाही, मन पण प्रभावित होतं त्रिगुणांमुळे. कारण गुण असल्यामुळे बघा, मन कसं असतं, 3 गुण आहे, सत्व रज तम. आणि ते प्रत्येक सत्व म्हणजे काय, सत्वाचं कार्य काय, आपण ती सूची जी आहे ती सगळी दासबोधामध्ये वाचलेली आहे. आतमध्ये सत्व जागृत झाला तर मन जे आहे ते सात्विक होतं. रजो आतमध्ये झाला गुण जागृत तर आपलं मन जे आहे ते रजोगुणाचं होतं. आणि जर तमोगुण जागृत झाला आतमध्ये तर ते तामसिक होतं. आणि मग 16वा श्लोक जो आहे तो असंही बोलतोय किंवा 15वा श्लोक मला असं वाटतं की सात्विक विकाराच्या योगानं आपला पुण्य संचय होतो. कारण आतमध्ये सात्विक
गुण जागृत झालाय आणि मन पण सात्विक होतं. आणि जेव्हा आपण सात्विक कर्म करतो सहाय्य घेऊन मनाचं, इंद्रियांचं म्हणा किंवा कर्मेंद्रियांचं, ज्ञानेंद्रियांचं, तेव्हा आपला पुण्य संचय होतो. आणि जर रजोगुण युक्त असं आपण काहीतरी केलं, जास्त रजोगुणाचा विकार जर झाला तर त्याच्या योगानं पाप बुद्धी आपल्या आतमध्ये जागृत होते. आणि जर तामस विकार आतमध्ये जागृत झाला तर पुण्य संचय पण होत नाही आणि पाप पण होत नाही. विद्यारण्य स्वामी असं म्हणतात की आपलं आयुष्य जे आहे ते व्यर्थ जातं. म्हणून आपण त्या गुणांचा कसा वापर करून घ्यायचा असतो हे आपण यांच्याकडनं, या श्लोकामधनं आपण शिकायचंय. म्हणजे मन जे प्रभावित होतं या 3 गुणांमुळे होतं. मग हे 3 गुणच सर्वस्व आहेत का? ते 3 गुणांपेक्षा पाठी काही आहे का? त्याचं काही, त्यांना कोणी कंट्रोलर आहे का? त्याचा कोणी स्वामी आहे का? की हे त्रिगुणच सगळं आहे? असा जर प्रश्न विचारला तर 17व्या आणि 18व्या श्लोकामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे. खरं म्हणजे 16वा श्लोक संपतानाच, की ते म्हणजे की या सगळ्यामध्ये मुख्य कर्ता कोण आहे? तर तो जीवात्मा आहे, म्हणजेच तो अहम आहे. बघा, तो अहम म्हणजे कोण? तो अहम म्हणजे आपण अहंकार असा जो शब्द व्यवहारामध्ये वापरतो की हा स्वतःला खूप शहाणा समजतो, ही स्वतःला खूप शाणी समजते, तसा हा अर्थ नाहीये. अहम अहम करो इथे अहंकार. अहम म्हणजे मी, ही मीची सामान्य जाणीव आणि त्या जाणीवेवरच आपला सगळा व्यवहार. मी बघा, आपल्या घरी जर कोणी बेल मारली आणि बाहेरून विचारलं की कोण आहे, तर आतलं म्हणेल मी. आणि आतल्या माणसाने जर बाहेरच्याला विचारलं की बाहेर कोण आहे, तर ती व्यक्ती पण म्हणेल मी. हे मी सामान्य मी आहे आणि त्या सामान्यावरच हे सगळे व्यवहार चालतात. त्याला अहम म्हटलंय. आणि तो अहमच जो आहे तो कर्ता आहे. तो अहमच आहे, तो खरा आहे जीवात्मा. आणि त्याला तो कर्ता आहे. आणि त्याला या श्लोकामध्ये स्वामी म्हटलंय. म्हणजे तो खरा सगळ्याचा स्वामी आहे. आणि पण अहम आहे तो. पण तो अहम पण या ज्ञानेंद्रियांशिवाय आणि या मनाशिवाय काही करू शकत नाही. म्हणजे आपण असं जर बोलतोय, हा अहम जो आहे हा त्या मनावर अवलंबून आहे आणि तो इंद्रियांवर अवलंबून आहे. आणि ही इंद्रिय पण जी आहेत ती पण या अहमवर अवलंबून आहेत. कारण हा अहम जो आहे हा जेव्हा लयाला जातो, बघा गाढ झोपेमध्ये तो अहम शांत झालेला असतो, तेव्हा ती इंद्रिय काही करू शकत नाही, ती गप्प होऊन स्वतः पण लीन होऊन बसतात. म्हणजे या इंद्रियांना पण प्रगटीकरणासाठी अहम लागतोय. दोघांना एकमेकांचं सहाय्य लागतं. हे एवढं सगळं विद्यारण्य स्वामी का बोलले माहितीये का? कारण हे सगळं सुरुवातीच्या पहिल्या श्लोकापासून जे पंचमाभूतांचं विवेचन करायला चालू केलं ते या अहम पर्यंत हे सगळं इदम मध्ये येतं. सत एव सौम्य इदम अग्र असेल, हे सगळं इदम मध्ये येतं. हे सांगायचं विद्यारण्य स्वामींना. हा अहम पण इदम मध्ये, त्या जगातातला एक भाग येतो. कारण ते माझं खरं स्वरूप नाही, ते सत नाहीये. हे जेव्हा सगळं बघा, ते उद्दालक, एक 2-5 मिनिटात विषय संपवती आहे. माफी पण मागते नंतर, थोडा जास्त वेळ घेतला म्हणून आयोजकांकडनं आणि सगळ्या श्रोत्यांकडनं पण. एक कथा घेऊया छान आणि मग विषय थांबूया. म्हणजे 18 श्लोकांना न्याय दिला असं आपलं होईल. कथा आहे ती आहे त्या छांदोग्य उपनिषदामधलीच, की उद्दालक ऋषी जे आहेत, उद्दालक ऋषींचा स्वतःचा आश्रम आहे, पण स्वतःचा गुरुकुल आहे त्यांचं. पण आपला जो पुत्र आहे श्वेतकेतू, त्यांना असं वाटलं, हा जेव्हा 12 वर्षाचा झाला तेव्हा त्याला असं वाटलं की आपल्याकडे शिकायला नको, कारण वडिलांकडे शिकत नाहीत मुलं व्यवस्थित, आपण त्यांना दुसऱ्या आचार्यांकडे पाठवावं. तो दुसऱ्या आचार्यांच्या घरी गुरुगृही 12 वर्ष राहिला. आणि जेव्हा तो परत आला तो हुशार होता, त्याला सगळंच येत होतं, पटपट सगळं पाठ झालं. आणि जेव्हा तो परत आपल्या वडिलांकडे आला, त्या गुरुकुलात आला, तेव्हा त्याला कळलं की माझ्यासारखं हुशार आजूबाजूला कोणीच नाहीये, मीच हुशार आहे, मग मी सगळ्यांची बोलू कशाला. म्हणून तो शांत शांत असा राहत गेला. त्याच्या वडिलांना एक चांगला मुलगा वाया जातोय असं वाटलं. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला जाऊन प्रश्न विचारला की तुला सगळं शिकवलं रे तुझ्या आचार्यांनी? तर तो म्हणतो अर्थात. मग त्यांनी, उद्दालकाने त्याला असा प्रश्न विचारला की अशी कुठली गोष्ट आहे की जी न ऐकून पण ऐकल्यासारखी असते, न विचार करता पण विचार केल्यासारखी असते, आणि ती अज्ञात असताना पण जी ज्ञात होते, अशी कुठली वस्तू तुला माहितीये का रे? तर त्याला आश्चर्य वाटतं, त्याला ती गोष्ट माहिती नसते. आणि तो आपल्या वडिलांना असं म्हणतो की बहुतेक माझ्या आचार्यांना ही माहिती नसावी म्हणून त्याने मला नाही सांगितलंय. मग उद्दालक ऋषी जे आहेत ते मुख्य तत्वज्ञान जे आहेत ते त्याला देऊ इच्छितात आणि ते म्हणतात की अशी एक गोष्ट आहे की ती एक गोष्ट जाणल्याने सगळं जाणल्यासारखं होतं. आणि ती उदाहरणं आपल्याला माहितीची आहेत की एक माती जाणली की सगळं, मातीपासून जे जे होतं, घट
मग काय ते कुंभ, रांजण जे काही आपण तयार करू, की एक माती जाणली की मातीपासून काय ते सगळं जाणायला होतं आपल्याला. एक सोनं जाणलं की सोन्याचे सगळे अलंकार, म्हणजे मूळ तत्व जाणलं, एक ब्रह्मतत्व जाणलं की नामरूपात्मक जे काही सगळं निर्माण झालंय ते जाणल्यासारखं होतं. आणि त्याच्यावरनं हे सगळं नामरूपात्मक इदम कसं आहे, हे सगळं तत्वज्ञान त्या उद्दालक ऋषींनी त्या श्वेतकेतूला सांगितलं. तो श्वेतकेतू असं म्हणतोय आपल्या वडिलांना की तुम्ही आतापर्यंत जे बोललात ते मला कळलं, म्हणजे हे सगळं पांचभौतिक जे आहे ते इदम आहे आणि ते स्थूल आहे हे मला कळलं, हे सगळं भौतिक आहे दिसणारं जगत. पण सूक्ष्म जे आहे ते भौतिक आहे ते काही मला कळत नाहीये. बघा, मन भौतिक आहे ते आपल्याला कळत नाही, किंवा आपली बुद्धी जी आहे ही भौतिक आहे, फिजिकल, हे कारण ते दिसत नाही, त्याच्यामुळे ती 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 भौतिक आहे हे कळत नसतं. म्हणून त्याने प्रश्न विचारला आपल्या वडिलांना की हे मला कळत नाहीये, हे मला कृपया करून तुम्ही समजून सांगा. वेगवेगळे प्रमाण शास्त्रामधली वचनं उपनिषदांमधली द्यायचा प्रयत्न केला तरी पण त्याला कळलं नाही. तेव्हा उद्दालक ऋषींना असं वाटलं की आपण त्याला प्रॅक्टिकली काही एखादी गोष्ट शिकवून टाकावी. म्हणून त्याला विचारलं की तुला प्रश्नोपनिषदामधले काही श्रुती पाठ आहेत का? त्यांनी पटपट पटपट म्हणून दाखवल्या. आणि मग सांगितलं की थांब, आता तू एक काम कर, तू आता 15 दिवस काहीही अन्न खायचं नाहीस, फक्त पाणी प्यायचंस, आणि 15 दिवसांत आपण भेटूया. 15 दिवस त्यांनी आपल्या वडिलांचं ऐकलं, फक्त तो पाणी प्यायला. आणि 15 दिवसानंतर ते जेव्हा भेटले तेव्हा उद्दालक ऋषीने त्याला विचारलं की आपण सामगायन करायचं का? तर तेव्हा तो असं म्हणतो की मला काही आठवत नाहीये. त्याचे वडील त्याला सांगतात, बरोबर आहे, तुला काही आठवणार पण नाही. त्याचं कारण असं की तुला तुझं मन जे आहे ते सहाय्य करत नाहीये, तुला तुझी वाणी जी आहे ती सहाय्य करत नाहीये. त्या तू आधी खाऊन ये. मग त्याने खाल्लं. आणि मग तो जेव्हा आला आणि त्याला जेव्हा सांगितलं की आपण सामगायन करायचं का, तो एखादी श्रुती म्हणून दाखवू, त्यांनी पटपट पटपट म्हणून दाखवली. आणि आता उद्दालक ऋषी जे आहेत ते त्याला तत्वज्ञान शिकवत आहेत. ते असं म्हणतात की बघा, थोडंसं 2 मिनिटात विषय संपवतीये, आणि बहुतेक 1 तासापेक्षा 10 मिनिटं जास्त घेतलेली आहेत. रेकॉर्डिंग मध्ये आपल्याला कळणार आहे नंतर. पण एक महत्वाचा मुद्दा हा 17व्या श्लोकाचा आणि 18व्या श्लोकाचा मुख्य मुद्दा आहे. तो आपण फक्त कथेचा आधार घेऊन, दृष्टांतामधनं सिद्धांत पटकन कळतो म्हणून दृष्टांताचा आधार घेतलाय आपण. फक्त ते सगळं पांचभौतिक आहे, ते पण भौतिक आहे असं म्हणून जर पुढे गेलो असतो तर ते अवघड झालं असतं आपल्या बुद्धीला कळायला. म्हणून आपण, आणि अशाच पद्धतीनं छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे म्हणून आपण त्याचा आधार घेतलाय. उद्दालक ऋषींना आपल्या पुत्राला सांगितलं, श्वेतकेतूला, बघा आपण जे अन्न खातो, आपल्या सगळ्यांसाठीच आहे हा बोध. आपण जे अन्न खातो त्याचे 3 भाग होतात. त्याचा एक स्थूल भाग, एक मध्य भाग आणि एक सूक्ष्म भाग. आपण जे अन्न खातो त्याचा स्थूल भागाने मल तयार होतं, त्याच्या सूक्ष्म भागाने मांस तयार होतं, आणि त्याच्या सूक्ष्म भागाने, मध्य भागाने मांस होतं, आणि सूक्ष्म भागाने त्याचं मन तयार होतं. अन्नामधनं मन तयार झालंय. आणि त्याला जेव्हा प्रश्न विचारला, कारण त्याने अन्न खाल्लेलं नाहीये म्हणून त्याचं मन जे आहे त्याला सहाय्य करत नाहीये. वडिलांनी पुढे सांगितलं की आपण जे पाणी पितो त्या पाण्याने पण 3 गोष्टी तयार होतात. त्याचे 3 भाग होतात. एक म्हणजे स्थूल भाग, एक म्हणजे मध्य भाग आणि एक म्हणजे सूक्ष्म भाग. मध्य भागाने मूत्र तयार होतं, स्थूल भागाने मूत्र तयार होतं, मध्य भागाने रक्त तयार होतं, आणि सूक्ष्म भागाने आपले प्राण तयार होतात. पाण्याने प्राण तयार होतात. म्हणून 15 दिवस त्याचे प्राण राहिले होते कारण तो पाणी पित होता. आणि त्याला उद्दालक ऋषींनी पुढे सांगितलं की आपण जे तेजोमय, म्हणजे आपण तूप असे वगैरे जे पदार्थ खातो त्याचे पण 3 भाग होतात. एक म्हणजे मुख्य भाग म्हणजे स्थूल भाग, मग मध्य भाग आणि एक सूक्ष्म भाग. तुपासारखे तेजोमय पदार्थ खाऊन आपलं त्याचा स्थूल भाग जो होतो तो होतात हड, मध्य भागाने मज्जा तयार होतात, आणि सूक्ष्म भागाने वाणी तयार होते. आणि आपल्याला या उदाहरणावरनं कळलं की त्याने अन्न न खाल्ल्यामुळे, ते तुपादी पदार्थ आतमध्ये न गेल्यामुळे वाणी त्याला सहाय्य करत नव्हती. आणि खाल्ल्यानंतर वाणी, बघा आपण ते प्रयत्न करू शकतो, त्याच्यामधला एक पदार्थ कमी झाला की आतमधलं मन काम करत नाही व्यवस्थित. म्हणून आतले भाग हे सूक्ष्म जरी असले ते पण कसे पांचभौतिक आहेत. इथपर्यंतचा विचार, 18 पर्यंत श्लोकांचा विचार जो आहे तो आपण आजच्या या आपल्या सत्रामध्ये पाहिला. आणि याच्या पुढे सत एव सौम्य इदमग्र असित. मग ते सत कसं आहे,
तो सतचा जो विचार आहे तो 19व्या श्लोकापर्यंत 25व्या श्लोकापर्यंत जातो आणि तो कुठल्या पद्धतीने मांडलेला आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्रामध्ये बघणार आहोत. आज आपण काय केलं तर आपण अध्यारोप आणि अपवाद या संकल्पना समजून घेतल्या. आपण पूर्व पक्ष म्हणजे काय आणि उत्तर पक्ष म्हणजे काय या संकल्पना समजून घेतल्या आणि विद्यारण्य स्वामींनी हा महाभूत विवेक कसा करायचा प्रयत्न केला की हे महाभूत जे आहेत ते निर्माण झाले पण त्यांचे गुण काय आहेत, महाभूतांचे गुण. मग शब्द स्पर्श रूप रसगंध त्याचा उल्लेख झाला. मग ते आपल्याला कशामुळे कळतात तर ते इंद्रियांमुळे कळतात. पण इंद्रियांचा अध्यक्ष कोण आहे तर इंद्रियांचा अध्यक्ष मन आहे. मग मन सर्वस्व आहे का नाही, नाही मन प्रभावित होतं गुणांमुळे. मग गुणच सर्वस्व आहेत का नाही. तो जो मुख्य कर्ता आहे तो जो मुख्य स्वामी आहे तो आहे अहम, तो जीवात्मा. पण हे सगळं जे आहे ते इदम मध्ये येतं. म्हणून इदमची जी व्याख्या इदम बद्दलचं जे बोलायचं होतं ते सगळं या पहिल्या 18 श्लोकांमधनं विद्यारण्य स्वामीने तो विचार आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि सत्तत्व म्हणजे काय आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. एक 5-10 मिनिटं जास्ती घेतली म्हणून आयोजकांकडनं आणि तुमच्या सगळ्यांकडनं तुमची माफी मागते आणि आता थांबते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ. खूपच सुंदर. आयोजन करतानाच त्याची थोडी कल्पना होती की आपल्याला 1 तासाचा वेळ कमी पडतोय, परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे आपण तसं ठरवलेलं होतं. पण 15 मिनिटं जास्त घेतल्याने काही त्याच्याने फरक नाही पडत, उलट अभ्यास चांगल्याच पद्धतीने होणार आहे. त्यामुळे क्षमा असल्याने मानणं काही बरोबर वाटत नाही. खूपच सुंदर आणि छान पद्धतीने आपण हे सगळं समजून घेत आहोत. प्रश्नोत्तर मात्र आपण आज न घेता पुढील काही काळासाठी आपले व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुले असतील आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांनी प्रश्न विचारावे आणि या आलेल्या प्रश्नांना एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या आचार्य उत्तर देतील. आज आपण इथंच थांबूयात. पुढच्या सत्राची सूचना लवकरच समूहावर देण्यात येईल. संदीप प्रार्थना घेतो. हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने उनलया संमोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुनी शांतीपदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शमिका